मला काहीतरी वेगळं बघायचं आहे म्हणून मी जाऊन बघतो. हा जो माइंडसेट आहे ना तो मुंबईत नाही आहे. मला हे करायचं आहे म्हणून मी करून बघतो, हा जो थॉट आहे तो प्रायोगिकमध्ये आहे म्हणून ते वेगळं काहीतरी होतं आणि ते स्वतःच होतं. ही गोष्ट एका रात्रीची आहे. शहरातल्या लोकांना वणवा माहित नाहीये. तुम्हाला प्रत्येकच गोष्ट पहिल्याच अटेम्प्ट मध्ये समजली पाहिजे. हा अट्टाहास तुमचा प्रेक्षक म्हणूनही नसावा. ते सगळे मुलं मागे वळतात आणि जोरात थँक्यू म्हणतात. अजून तो काळचा पूर्ण तो वणवा आणि सगळं ते अजून माझ्या ते डोक्यात फिरतंय. म्हणजे नमस्कार मंडळी, मी गायत्री देवरुखकर तुमचं स्वागत करते रंगभूमी.com पॉडकास्टच्या नव्या एपिसोडमध्ये. माझ्यासोबत आहे सौरभ तळपदे, म्हणजेच नाटकवेडा मराठी माणूस. सौरभ, तुझं पुन्हा एकदा स्वागत आहे. थँक्यू. अजून काही नवीन पाहुणे माझ्यासोबत जॉईन झालेले आहेत आजच्या पॉडकास्टमध्ये. वणवा नाटकाची टीम, येस, रंगभूमी.com आणि इनकम्प्लीट थिएटरचं वणवा नाटक, त्याचा दिग्दर्शक शिवम पंचभाई आपल्यासोबत आहे आणि समृद्धी खडगे जी अभिनय करते, एक पात्री अभिनय करते या नाटकामध्ये. तुम्हा दोघांचं खरंच खूप मनापासून स्वागत. थँक्यू. तर 3 प्रयोग टोटल झालेले आहेत. सुदर्शन रंगमंच पुणेचा पहिला प्रयोग शुभारंभाचा आणि मुंबईतले 2 प्रयोग झालेले आहेत आणि प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया अफाट आहेत. कसं वाटतंय समृद्धी, तुला मी विचारेन सगळ्यात आधी. छान वाटतंय. म्हणजे प्रेक्षकांच्या प्रतिक्रिया ऐकण्यासाठी उत्साह असतोच, पण छान वाटतंय. पण प्रेशर आता क्रिएट झालंय की आता आपल्याला याच्यापेक्षा अजून बेटर करायचं आहे, म्हणजे एक लेवल वर करायचं आहे, असं थोडंसं प्रेशर क्रिएट झालंय. पण एकपात्री अभिनय करायचं असं जेव्हा शिवमने तुझ्याकडे म्हणजे प्रपोजल ठेवलेलं नाटकाचं, तेव्हा पहिली काय रिॲक्शन होती? ऍक्च्युली शिवम मी प्रपोजल ठेवलं म्हणजे तो एकदा त्यांनी विचारलं होतं कॉलेजमध्ये असताना, तेव्हा ते बाजूला पडलं ते असं. आणि मग 2-3 महिन्यानंतर मी असं सहज त्याला मेसेज केलं की काय रे, काय झालं? आणि तो म्हटलं हो मी त्या स्क्रिप्टवर काम करतोय. आणि मग तिथून ते सुरू झालं आणि स्क्रिप्ट वाचली आणि त्याच्यानंतर मग मला खूप एक्साइटमेंट होती की मला सोलो करायचं आहे. म्हणजे प्रत्येक ॲक्टरला असते ना ती, मला सोलो करायचं आहे, मला हे करायचं आहे, मला ते करायचं आहे, मग मी बघू मला किती जमत आहे किती नाही जमत आहे, म्हणजे आपली कॅपेबिलिटी चेक करण्याचं असतं ना. हो. सो आय वॉज व्हेरी एक्सायटेड. आणि ती प्रोसेस सुरू झाली तर मजा यायला लागली. म्हणजे ती वाव जमतंय की नाही हे नंतर यायला लागलं, पण त्याच्या आधी ती एक्साइटमेंट असते ना, त्यामुळे मी आय वॉज लाईक हा चल आपण देऊयात आणि आपण हे करूयात वगैरे, असं ते सुरू झालं. आणि खूप चांगला तुझा अभिनय होता. आता मी निर्माती म्हणून हा फीडबॅक देणं फारच हे आहे, पण मी नाटकवेडा मराठी माणूस. सौरभ प्लीज, कसं वाटलं वणवा नाटक? पण ॲज अ ऑडियन्स म्हणून मी सांगेन की तुझी जी इंटेन्सिटी जी एक्सपेक्टेड आहे नाटकाला तशी तू देतेस खूप. आणि ती भाषा पण वेगळी आहे. त्याच्याबद्दल मी शिवमला विचारेन, शिवम एकतर हे नाटक का निवडलंस, कथा हीच का निवडली, आणि याचं मग एक पात्रीकर असं का वाटलं? मी थोडा संदर्भ देते. हे दिबा मोकाशींची कथा वणवा, त्यावर आधारित नाटक आहे. सो कथेचं नाट्य रूपांतरण केलेलं आहे शिवमनेच, आणि मग त्याने कातोडी भाषेचा अभ्यास केलाय आणि त्या भाषेत ते नाटक लिहिलंय. म्हणजे खूप रिसर्च आहे मागे. सर तो शिवमलाच सांगू दे प्रोसेस कशी होती. एक तर कातोडी भाषा म्हणजे काय ती पण सांग जरा. हा, पहिला प्रश्न की हे का करावं असं वाटलं. मुळात ती गोष्ट खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे दिबा मोकाशींच्या सगळ्याच गोष्टी मला आता आमोद सुनासे आले, जी त्यांची त्याच्यानंतर देठी झालेला पिक्चर, तर आता आमोद सुनासे आले, त्याच्यानंतर वणवा, हे सगळे ना खूप काय म्हणतात, मला ज्यावेळेला आम्ही एक प्रयोग केला त्याच्यामध्ये एक पुण्यातलाच थिएटर करणारा माणूस होता, त्याने सांगितलं की ह्या 2 गोष्टींमध्ये 2 वेगवेगळ्या इलेमेंट्ससोबत खेळलं गेलेलं आहे. आमोद सुनासी आलेमध्ये पाण्यासोबत आहे, एका महापुरामध्ये त्यांचा तो मुलगा रामजीचा मुलगा बुडलेला असतो, आणि वणव्यामध्ये आगीबरोबर. तर ते मला ते रिलेशनच खूप इंटरेस्टिंग वाटलं. तर ही गोष्ट का निवडली, तर वणवा जर तुम्ही गोष्ट नॉर्मल वाचली तर ही गोष्ट एका रात्रीची आहे आणि त्या गोष्टीला एक सुरुवात आहे, एक एंड आहे, एका रात्रीतला, खूप कमी अंतरामधली, खूप कमी टाईम स्पॅनमधली. आणि मग ह्यामध्ये एका नैसर्गिक काय म्हणतात आपण ते आपत्तीमुळे एखाद्या छोट्याशा जागेवरच्या माणसांच्या जगण्यामध्ये, त्यांच्या पॉईंट ऑफ व्ह्यूमध्ये एका रात्रीमध्ये कसा फरक पडायला लागतो याच्यावरती भाष्य केलेलं आहे. आणि ते खूप कमी वेळेमध्ये किंवा खूप छोट्याशा सिच्युएशनमुळे माणसांचं आयुष्य कसं होत्याचं नव्हतं होऊ शकतं वगैरे, असं सगळं एक सिच्युएशन आहे. आणि ॲट द सेम टाईम ह्याच्यामध्ये खूप एक युनिव्हर्सल थॉट आहे की ज्याच्यामध्ये आम्ही तेच बोलवतो की ही कदाचित गोष्ट एखाद्या कातकरी वाडीमधले असेल तर ठीक आहे, पण ही कदाचित न्यूझीलंडमधल्या एखाद्या ते माओरी जे असतात त्या लोकांच्या जमातीमधली किंवा त्यांच्या वाडीवरची सुद्धा असू शकते. आणि ह्या गोष्टीला
कोणतंच स्थल काल असं कुठलंच बंधन नाही आहे. ही जगातल्या कुठल्याही एका ट्रायबलची असू शकते अशी गोष्ट आहे आणि ती युनिव्हर्सॅलिटी याच्यामध्ये मला वाटली आहे असं. आणि याचा सोलो का करावा असं वाटलं तर ते ही गोष्ट आपल्याला फक्त एका कॅरेक्टरच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने दिसते, गोष्ट म्हणून सुद्धा. ही पूर्णपणे एका सरस्वतीच्या पॉईंट ऑफ व्ह्यूने ती काय बघते आहे, हे सगळं काही तिला कसं दिसतं आहे आणि ह्या सगळ्यामुळे ती सोलो करावं असं वाटलं, हे 2 गोष्टी. आणि त्यातलं मला ते बेसिकली मी दरवेळेला काहीतरी गोष्ट म्हणजे याच्या आधी आम्ही जे वि. स. खांडेकरांचं 2 भूते केलं होतं, तर याच्यामध्ये पण मला तेच की प्रत्येक याच्यामध्ये ना काहीतरी एक युनिव्हर्सॅलिटी असलं पाहिजे, काहीतरी एक जागतिकीकरण त्या गोष्टीतलं जे आहे ना, की हे ॲट द सेम टाईम ती लोकल आहे पण ती ग्लोबलसुद्धा आहे, की ती जगातल्या कुठल्याही माणसाला, मग त्या माणसाचा देश वगैरे कुठलाही असो, ते माणूस म्हणून रिलेट होणारी गोष्ट आहे. तर ह्याच्यातही तेच आहे की तुम्ही माणूस म्हणून बऱ्याचदा काहीतरी तुम्ही बघत असतात पण ते न करणं याचं कारण तुम्हाला सापडत नाही. म्हणजे आपण माणूस म्हणून बऱ्याचदा बघत राहणं ही जी गोष्ट आहे ना, ही होऊन जाते. म्हणजे एखादा माणूस चालला आहे रस्त्यावरनं, ॲक्सिडेंट झाला, आपल्याला बऱ्याचदा वाटतं की अरे हे लई वाईट झालं, पण आपण गाडी थांबवून उतरून जाणं ही जी गोष्ट आहे ना, ते करत नाही. नंतर मग आफ्टर थॉट्समध्ये आपण ते गिल्ट घेऊन फिरत असतो. तर ही जी गोष्ट आहे ना, ही इतकी युनिव्हर्सल आहे. आणि हे ही फक्त उदाहरण म्हणून गाडी ठोकणं किंवा ह्याच्यामधलं बेसिक उदाहरण आहे, पण ते ज्या वेळेला एखादं अख्खं जंगल जळतं आहे आणि त्यावेळेला आपण काही न करता नुसतं बघत राहणं, हा जास्त आपला माणूस म्हणून प्रश्न उठवण्यासारखे नक्की तुमचं आतलं काय आहे. त्यामुळे मला ते वाटलं की हे खूप इंटरेस्टिंग आहे आणि हे एका अशा आदिवासी बाईला वाटतंय जिचं काही ओव्हरऑल एज्युकेशन किंवा काय म्हणता जगण्याबद्दलचं तिचं काय ते समज एवढी पुढारलेली नाही आहे, बेसिक आहे. तर तिलासुद्धा हे वाटतं, याचा अर्थ हे माणूस म्हणून आपण किती इंटरेस्टिंग असतो. त्यामुळे मला ते वाटलं की ह्याचं काहीतरी होऊ शकतं. आणि अगेन मग ते सोलो का करावं असं वाटलं, तर ते मला स्वतःला करून बघायचं होतं ते फॉर्म म्हणून. आणि मग त्याच्यामध्ये मग पुढे काही गोष्टी ॲड करत गेलो, कारण की मग असं एक बघण्यात आलं होतं की सोलोमध्ये लोक बऱ्यापैकी बोर व्हायची शक्यता असते. तर त्यामध्ये मग आपण काय असे ब्रेक आणू शकतो का, की ज्याच्यामध्ये लोकांना आपण सोलो दाखवतोय पण ॲट द सेम टाईम त्यांना बोर व्हायला नको, ही एक गोष्ट. कारण की सोलोमध्ये एक रिस्क असते. रिस्क म्हणण्यापेक्षा मला तो एक पॅटर्न असतो की एका पॉईंट नंतर लोक म्हणतात ठीक आहे, एकच माणूस बराच वेळ बोलतोय, मग त्याच्यातनं आपण काही वेगळं ब्रेक करू शकतो एका ऑडियन्सला, असं काहीतरी. बस हे म्हणजे बऱ्याच गोष्टी नंतर इव्हॉल्व्ह होत गेल्या, पण असा एक बेसिक काय म्हणतात थॉट लाईन होती सुरुवातीला. तू जो डान्स टाकलायस नाटकामध्ये, तो कसं रिसर्च केला किंवा त्याचं काय म्हणतात तो त्या पॉईंटला टाकावं, ते कसं कन्सिव्ह केलंस? हां, तर बेसिकली काय होतं की मला रश्मी भेटली होती, तिच्याकडे काही कविता होत्या आणि ती रश्मी ही कंटेम्पररी डान्सर प्लस कथ्थक विशारद वगैरे असं सगळं आहे. तर तिने मला तिच्याकडच्या त्या कविता ज्या होत्या, तिला असं वाटत होतं त्या कवितांवरती आपण काहीतरी नाटक बसवू शकतो वगैरे असं. तर आम्ही भेटलो होतो आणि ती म्हटली की आपण करूयात. म्हटलं ठीक आहे करूयात. पण मला त्यावेळेला ते जाणलं, कारण की त्यावेळेला स्क्रिप्टवरच काम होतं. म्हटलं हिचा आपण वापर करून घेऊ शकतो, कारण की ती कंटेम्पररी प्लस कथ्थक आहे. तर तिच्यामध्ये ते बॉडी कंट्रोल पण आहे आणि त्याच्यामध्ये ते जेस्चर्स पण तिला जमतात चांगले, जे आपले ट्रेडिशनल आहे आणि ॲट द सेम टाईम कंटेम्पररीची बॉडी लँग्वेज खूप वेगळी असते. तर ह्या दोघी गोष्टी तिला जमतात. आणि माझा बेसिक प्रॉब्लेम काय होता की मला कंटेम्पररी डान्स किंवा कोणताही डान्स शो किंवा कथ्थक ही गोष्ट बघायला खूप छान वाटते, कारण की ते खूप सिमेट्रिकल खूप छान दिसतं. पण माझा प्रॉब्लेम आहे की मला ते समजत नाही. आणि मी ही गोष्ट तिलासुद्धा सांगितली, पण म्हटलं मग आपण असं काहीतरी करू शकतो का ज्याच्यामध्ये समजावं सुद्धा आणि ॲट द सेम टाईम आपल्याला त्याचा काहीतरी एक फॉर्म म्हणून काहीतरी वापर करता येऊ शकतो. मग त्या डिस्कशनमधनं हे निघालं आणि मग तिने काही गोष्टी आधी कंपोज केल्या होत्या, म्हणजे कोरिओग्राफ केल्या होत्या. पण मग ते असं झालं की हे काय म्हणतात जरा शहरी वाटतंय की काय. मग आम्ही जे DDने आपल्या, जर तुम्ही यूट्यूबला गेले तर जवळजवळ आपल्या भारतामध्ये ज्या वेगवेगळ्या राज्यांमध्ये कातकरी आता ही महाराष्ट्रातली आली, पण महाराष्ट्रामध्ये इतर बऱ्याचशा आदिवासी जमाती आहेत. तर आपल्या DD नॅशनलने सह्याद्रीने त्यांच्या भाषेमध्ये हिंदीमध्ये काही डॉक्युमेंटरीज केलेल्या आहे आणि ते सगळ्यांना ओपन टू ऑल बघण्यासाठी. तर प्रत्येक याची 1-1 तासाची आहे. तर ती आम्ही बघितल्या. त्याच्यानंतर अजून काही इतर प्रायव्हेट NGOजने केलेल्या डॉक्युमेंटरीज बघितल्या आणि त्यांच्यामुळे मग तारपा त्यांचं जे हे आहे पारंपरिक नृत्य. तर आम्ही विचार केला की आपण फॉर्म आपला घेऊयात, शब्द आपले असतील कदाचित, पण ते प्रेझेंट करण्याचं जे काही ओव्हरऑल जेस्चर्स जे आहे ते त्यांच्याकडचे असले तर अजून मजा येईल. मग ते जे आम्ही पहिले कोरिओग्राफ केलं होतं ते सगळं स्क्रॅप केलं आणि त्याच्यानंतर मग परत बनवायला सुरुवात केली. मग ते स्पेसिफिकली त्यांच्या मुवमेंट्स आणि शब्द आपले किंवा त्यांच्या मुवमेंट्स कंपोजिशन आपलं
मग त्याच्यामध्ये जरा मॉडिफाय करून आपण ते कसं अचीव करू शकतो असा प्रयत्न केला आहे. आत्ताही आम्हाला असं वाटतं आहे, आमचं तेच परवा बोलणं झालं की हे अजूनही जरा बेसिक आहे, आपण याला अजून जास्त कॉम्प्लेक्स कसं करू शकतो हा विचार झाला, पण बघू कसं होतं ते. आनंद यादवांच्या गाण्यांवरती आनंद यादवांचे नाही गाणे, आनंद यादवांनी त्यांचं पुस्तक आहे कातकरी बोली म्हणून, तर त्यांनी ते मला वाटतं ते सगळं समअप केलेलं आहे. तर त्यांना सुद्धा कुठेतरी सापडले, त्यांनी अभ्यास केला त्याच्यामध्ये वगैरे, पण त्यांनी तयार केलेल्या त्या पुस्तकामध्ये ही गाणी होती. अच्छा, पण त्या भाषेबद्दल सांग ना अजून, म्हणजे ती भाषा कुठची आहे किंवा त्याचा डायलेक्ट काय आहे? बेसिकली म्हणजे आता हे मी कातकरी लोकांना भेटलो, पण कातकरी लोक काय हे खूप जास्त विखुरलेली लोक आहेत. हे त्यांच्या गरजेनुसार त्यांना जिथे जिथे काम मिळालं तसं ते फिरले. करेक्ट. तर ते खूप असे स्थावर नाही, ते खूप जंगम आहे, ते फिरत असतात वगैरे असे होते. आणि आता तर खूप कमी उरलेत की ते जसे काम होते असे तसे. तर त्यांची भाषा बदलत गेली ज्या एरियामध्ये ते फिरले वगैरे तसे, म्हणजे ज्या पुस्तकांमधून मला कळलं आणि ज्यांच्याशी बोलता बोलता जे मला कळले त्या गोष्टी. तर त्या भाषेमधनं मला एवढं कळलं की तर मी स्वतः धुळ्याचा असल्यामुळे मला आयराणी बेसिक जमते व्यवस्थित. तर त्याच्यामध्ये ते अठ तठ असे ह्या ज्या भाषा आहे, त्याच्यानंतर आपण जनरली भाषेमध्ये च वापरतो ते न वापरता, म्हणजे कुठचा आपण जर म्हणतो कुठना वगैरे असं ते सगळं त्यांचं आहे. तर बेसिक खूप वेगवेगळे, असं खूप कठीण नाही आहे, बेसिक बदल आहे, ॲब्रिवेशन्स त्यांचे बदलत जातात वगैरे. तर मालवणी आणि अहिराणी ह्या दोघांचं कॉम्बिनेशन केलं तर एक कातकरी भाषा बनू शकते, असं एक प्रायमरीली आपल्याला दिसू शकतं. पण त्याच्यामध्ये पण आता मी त्यांना विचारलं तर काय म्हणतात, वाढीनुसार त्यांच्या भाषा बदलतात. मी ज्यावेळेला त्यांना भेटलो त्यांनी सांगितलं की क ची एक अजून वेगळी हे असते, लहेजा वेगळा असतो, की ते प्रत्येक शब्दाची सुरुवात क ने करतात असं काहीतरी. सो ते वाढीनुसार पण भाषा बदलते असं होतं. सो म्हटलं हे इंटरेस्टिंग आहे. पण तुला हे रिस्क नाही वाटली का कदाचित या भाषेमध्ये केलं तर ऑडियन्सपर्यंत कितपत पोचेल? नाही, ते मला रिस्क वाटली, पण मला ते मग आम्ही पूर्ण कातकरी पण केलेली नाही खरं बघायला गेलं तर. आम्ही फ्युजन केलेलं आहे मराठी आणि कातकरी याच्यामधली भाषा. आम्ही त्यांचे क्रियापदं जे आहेत ते मराठी न ठेवता जरा ते कातकरीकडे जाणारे असं केलेलं आहे. तर ते असे आहेत की जे मराठी माणसालाही कळतात आणि ते तिकडचे सुद्धा वाटतात. ते कुठेही पूर्णपणे कातकरी नाही, पूर्णपणे मराठी नाही, ते मधले आहेत. सो ते ऐकायला वेगळं वाटतं काहीतरी. आणि ते आम्हाला सुद्धा, आता काय आपण भाषा ह्या लेवलला खूप कमी वेळा एक्सपेरिमेंट करतो, तर ते मला खूप इंटरेस्टिंग वाटलं होतं की आपण भाषा या लेवलला सुद्धा, म्हणजे आपण ऐकायला सुद्धा काही वेगळं वाटू शकतं का, बघायला वेगळं वाटत असतं बऱ्याचदा आपण लाईट्समध्ये वगैरे ह्या सगळ्या गोष्टी करत असतो, पण ते ऐकायला सुद्धा इंटरेस्टिंग वाटू शकतं का. तर ते एक फक्त विचार होता. आणि ते मुळात रिस्क हा फॅक्टर त्याचा कमी का विचार केला, मुळात ते रिफ्लेक्शन आहे. म्हणजे नाटक बघितल्यानंतर मग लोकांना काय वाटतं, मग ते बसवतानाच जर त्याचा विचार केला तर मग ते जास्त आपणच रेस्ट्रिक्ट करून घेतो की काय, असं एक डोक्यात होतं. पण ठीक आहे, म्हणजे आत्ता तरी असं वाटतं की लोकांनी जे सांगितलं कळतंय असं वाटतंय. ते जरा सिम्प्लिफाईड करू शकतो, पण ते का करावं असं वाटतं, कारण की समहाऊ तोच एक USP असावा असं वाटतंय की ज्याच्यामुळे लोकांना काहीतरी एक टेक्स्चर म्हणून वेगळं ऐकायला मिळतं आहे. तर ते त्यामुळे रिटेन करायचा प्रयत्न करतो आहे. पण त्यातल्या त्यात ते जर असं होतं आहे की काही लोकांना समजत नाही, तर त्याच्यामध्ये आपण अजून काय म्हणतात, काही मॉडिफिकेशन्स करून ते अजून लोकांना समजू शकेल असं बनवायचा प्रयत्न नक्कीच असेल. पण नाटक छानच झालं आहे, म्हणजे व्हिज्युअली खूप प्लीजिंग आहे. त्याच्यामध्ये खूप मोठा भाग लाईट्स आहे. यश पोटनीसने लाईट्स केले, त्याचा खूपच मोठा भाग आहे. कारण जसं वणवा तो लागतो किंवा पसरतो, ते वणव्याची इंटेन्सिटी म्हणजे वाढत जाते, ते पण खूप छान दाखवलं आहे. ते यशचं, आणि यश खरं तर एकटा नाही आहे, यशने ओव्हरऑल डिझाईन केलेलं आहे. त्याच्याबरोबर स्वच्छंद, योगेंद्र, मानस हे तिघं पण काम करत आहे. जो आता कालचा प्रयोग झाला तो योगेंद्रने ऑपरेट केलेला, ओव्हरऑल रिगिंग, फोकसिंग सगळं त्यानेच केलेलं. सो ते मला ते डेडिकेशन म्हणून पण इंटरेस्टिंग वाटतं. यशने जरी ते डिझाईन केलेलं आहे, तर हे दोघं तिघं त्याच्या मागे, तो नसताना त्याचे पण इतर प्रयोग सुरू आहेत, तर तो नसतानासुद्धा तेवढ्याच डेडिकेशनने करणं हे सुद्धा खूप स्किलचं काम वाटतं मला त्या तिघांच्या बाबतीत. सो ते त्यांचंच पूर्ण डेडिकेशन आहे ते लाईट्सच्या. तू सांग तुझ्या कॅरेक्टरबद्दल. मला एक बोलायचं आहे की भाषेचं ना, म्हणजे पर्सनली मला असं वाटतं की लँग्वेज हा बॅरियर नसावा आर्टमध्ये, ते पोचावं. आणि ते पोचतं, म्हणजे असतं की ते की तुम्हाला प्रत्येकच गोष्ट पहिल्याच अटेम्प्टमध्ये समजली पाहिजे, हा हाच तुमचा प्रेक्षक म्हणूनही नसावा, कारण माझा नाही येतो. कालची एक प्रेक्षक प्रतिक्रिया मी सांगेन की त्यांनी आम्हाला येऊन सांगितलं की अगदीच स्पून फिडिंग नाही करू प्रेक्षकांना, त्यांना शोधू देत, त्यांना इतकं क्युरिओसिटी त्यांची वाढू देत, घरी जाऊन त्यांनी वाचावं, दिबा मुकाशींची कथा शोधावी, ती वाचून काढावी की काय आहे वणवा,
त्यांना एवढे प्रश्न पडावेत त्याबद्दल. सो नको एवढं स्पून फिडिंग करायला. त्यांना थोडं कळलं तरी पण ते क्युरिओसिटी वाढते की काय. आणि तुझी इंटेन्सिटी समृद्धी इतकी सुंदर आहे नाटकामध्ये की मला नाही कुठे कमी वाटत भाषेची. किती वेळा आपण कविता अशाच वाचून जातो आपल्या मूडमध्ये, आपण त्या मूडमध्ये त्याचे अर्थ लावतो, कारण कविता समजायच्या नसतात, असं स्वप्नील जोशीने पण म्हटलंय एका चित्रपटात. पण खरंच शब्द कधी कधी कलेच्या म्हणजे कलेला काही त्याचं बंधन नसावं असं मला वाटतं. आणि प्रकाश योजनेबद्दल जे बोलत होतो आपण, प्रकाश योजना कमाल झाली आहे नाटकाची. आणि सुंदर सुंदर म्हणजे खूप इतक्या आम्हाला लोकांनी सांगितलं की तुम्ही खूप फोटोज काढा त्याचे, खूप त्याचे प्रोमोज बनवा वगैरे असं झालेलं आहे. तर त्याबद्दल म्हणजे यश कधी भेटेल आपल्याला याबद्दल बोलण्यासाठी डिटेल? तो भेटत नसतो, तो आम्हालाही भेटत नाही. भवरा आहे तो एका जागेवर सोडत नाही ते. खरंच खरंच. पण आहेच तो त्याचं काम. खरंच यश पोतनीसला थँक्यू सो मच की त्यांनी एवढे सुंदर लाईट्स केलेत. आणि निकिता ठुबे, मला आता म्युझिककडे यायचं आहे. निकिता ठुबे आणि सगळेच कला, त्यांची सगळ्यांची नावं मला ऐकायची आहेत. आणि जेव्हा आपण पहिल्यांदा बोललेलो नाटकाबद्दल तेव्हा फिजिकल मुवमेंट्स आहेत, एक पात्री आहे, त्यानंतर एक साऊंडस्केप तू करणार म्हणाले. साऊंडस्केप जो बनवले ते पक्ष्यांचे आवाज वगैरे, हे कसे तुम्ही क्रिएट केले? जनरली काही गोष्टी आम्ही रेकॉर्ड केल्या, काही गोष्टी स्टॉकमधून घेतल्या. पण ते म्हणजे आता हे काही गोष्टी मीच त्या ओव्हरऑल साऊंडस्केप तयार केला, काही गोष्टी सागरने तयार केल्या. पण ते डोक्यात एक होतं की ती जिओग्राफी, तो भूगोल जो आहे त्या जागेचा तो उभा राहिला पाहिजे. आणि जर काही आवाज इकडनं येत आहेत, म्हणजे जर काही आवाज ही जर डाव्या बाजूला बघते तर खरंच ते डाव्या बाजूने झाले पाहिजे. त्याच्यानंतर जर एखादी गोष्ट, एखादा पक्षी जर रिव्हॉल्व्ह होतं तर तो तसा फिरला पाहिजे, असं काहीतरी काही गोष्टी डोक्यात होतात. तर तसं ते दोघांनी मिळून ते केलं आहे. म्हणजे सुरुवातीला मी ज्यावेळेला प्रयत्न करत होतो त्यावेळेला त्या काही गोष्टी मी करून ठेवल्या होत्या तयार. पण त्याच्यानंतर सागर आल्यानंतर त्या गोष्टीचा ओव्हरऑलच फील इतका वाढला आहे, कारण की तो खूप वर्ष झाले म्युझिक करतो आहे आणि त्याला त्या गोष्टींचा अंदाज आहे. त्यामुळे ते खूप इंटरेस्टिंगली वर्कआउट झालं. आणि आता असं होतं आहे की ज्यावेळेला लाईटमध्ये आम्ही करतो आहे त्यावेळेला ते शिफ्ट ज्यावेळेला होतात कॅरेक्टर त्यावेळेला लाईट बदलतात. पण आता ज्यावेळेला लाईट्सशिवाय आम्ही परफॉर्म करतो आहे त्याही वेळेला ते शिफ्ट एस्टॅब्लिश व्हायला पाहिजे, म्हणून काही गोष्टी इलेमेंट साऊंडचे ॲड केलेले आहेत ज्याच्यामुळे तो शिफ्ट एस्टॅब्लिश होतो. तर ते इन अ वे ते मला असं वाटतं की ते इव्हॉल्व्ह होत जातं आहे. जसे जसे नवीन लोक, जसे जसे काम केलेले लोक ॲड होत आहेत त्या प्रोजेक्टमध्ये. तसं आपल्या नाटकाच्या गाण्यांबद्दल मी एक आमचा प्रेषित आणि माझा अनुभव असा सांगेन की तू एक पहिली फाईल पाठवली, रफ फाईल, धन्वंतरी आणि जोगवा 2 फाईल पाठवलेल्या. ती जोगवा फाईल मी ऐकली, माझ्या डोळ्यात पाणी आलेलं. इतकं सुंदर की प्रेषित आपल्या पहिल्या नाटकाचं गाणं इतकं सुंदर आहे की इतकं छान आहे. आणि आता तर फायनल जो आलेली आहे फाईल म्युझिक, खतरनाक तो म्युझिक झालेलं आहे. जेव्हा मला तू विझूयो वणवाद बोललो खतरनाक झालं. हे जर एंडला असेल तर प्रेक्षकांच्या लक्षात राहील आणि होत आहे ते कमाल झाले, त्याबद्दल प्रश्नच नाही. आणि मग तू प्राजक्ता माळीलाच कास्ट करायचं असं कधी ठरवलेलंस नाटकामध्ये? समृद्धीला बरेचदा ही कॉम्प्लिमेंट मिळालेली आहे. मी तिला पहिल्याच मीटिंगमध्ये बोललेली की दिसतेस तू प्राजक्ता माळीसारखी आहे. बरेच लोक सांगतात. बट खूप छान, म्हणजे नॅचरली खूप छान दिसतेस तू नाटकामध्ये. पण तुला कॅरेक्टर पकडताना किती डिफिकल्ट किंवा इझी केलं? शिवमनी किती हेल्प केली? कसं झालं? काहीच मदत नाही केली. आम्ही खूप दिवस करत होतो. खूप म्हणजे ते कसंच तर नाही, ती एक प्रोसेसमधून तुम्हाला जावंच लागतं. म्हणजे प्रत्येक ॲक्टरची आपली आपली प्रोसेस आहे, प्रत्येक डिरेक्टरची त्यांनी डिझाईन केलेली काहीतरी प्रोसेस आहे किंवा ती प्रत्येक नाटकानुसार बदलते. तर ह्याचं स्पेसिफिकली मला जितकं आठवतं की आम्ही बरेच दिवस फक्त वाचत होतो. किती वेळा वाचला मी, किती दिवस आम्ही फक्त वाचतच होतो. कथा वाचतोय, स्क्रिप्ट वाचतोय, मग परत स्वतःसाठी काहीतरी वेगळं वाचतोय, असं आम्ही वाचत गेलो. आणि मला ते नव्हतं कळत की मला काय करायचं आहे. ॲक्च्युली मी ह्याला पण बोलले होते की नाही कळत आहे, कसं करणार आहे, माहीत नाही आहे काय करायचं आहे. आणि मग ते हळूहळू आम्ही वाचता अच्छा हे करूयात का, मग हे करूयात का. मग आम्ही जेव्हा करायला लागलो तेव्हा मग असं वाटायला लागलं की आपल्याला म्हणजे आता व्हिज्युअली पण काहीतरी द्यावं लागणार आहे ऑडियन्सला, ते लक्षात राहावं यासाठी. आणि भाषेच्या ह्याच्यातून पण द्यायचं आहे ती सेम गोष्ट. तर मग त्याच्यावर काम करता करता म्हणजे मग याचं मी हे करून बघते, मग मी त्याचं ते करून बघते. म्हणजे ते त्याच्यातनं असं खूप दिवस ते केलं, नाही जमलं, नाही जमत आहे, अच्छा ठीक आहे हे बरं होतं आहे, अरे मग आता काय करायचं, असं ह्याच्यातनं आम्ही खूप गेलो. आणि मग ते जरा 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 असं वाटत होतं की ठीक आहे जमतंय ना, ठीक आहे आपण हे करून बघूयात. मग आम्ही बघायचा आणि मग ते डिस्कशन व्हायचं आमच्यात. आणि त्यांनी खूप मला हे दिलं होतं फ्रीडम की तू तुझ्या
तुझ्या ह्यानी कर, की मग मला त्याची हेल्प याच्यासाठीच होती की तुला काय वाटतंय की हे जमतंय की नाही जमतंय. मग ह्याच्यात त्या डिस्कशन्स करत 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 ते थोडंफार आम्हाला काहीतरी अचीव केलं असं आम्हाला वाटतंय, माहित नाही केलंय. पर्यंत. खूपच छान झालंय. समृद्धी काल म्हणजे अगदीच नाटक ते म्हणजे अंगावरती आलं होतं, म्हणजे इतकं कमाल झालं ते कालचा प्रयोग. एक आपुलकीचा प्रश्न, तुझ्यावर खूप लोड पडतोय का ग? खरं असं काही नाही, नसतं नाही. कलाकारांमध्ये की लोड, हे एक उलट- पात्रीच मजा. उलट आय कॅन फील यू. कलाकारांना हवं असतं, रे मुळात- मला हे करू दे, मला हे करू दे, मी करते ना, मी अजून करते. ते माझ्या एक डोक्यात काय होतं, म्हणजे खरं तर हे आम्ही ज्यावेळेला अंडा सेल केलं होतं त्याही वेळेला होतं डोक्यात, की ज्यावेळेला एक माणूस पूर्ण वेळ काम करतोय आणि त्याला मुभा नाही की तुम्हाला स्टेज सोडून जाता येत नाही आहे, तर म्हणजे विंगेमध्ये गेल्यावर आपण नाही म्हटलं तरी थोडा वेळ कॅरेक्टर म्हणून बाहेर येतो आणि चिल होतो जरा. पण ती जागाच नाही तुम्हाला म्हटल्यावरती मग मजा सुरू होते, कारण की मग तुम्हाला ते सोडता येत नाही आणि मग ते तुम्हाला बिहेव करावं लागतं, तुम्हाला ॲक्टिंग नाही करावं लागत, तर मग ते कॅरेक्टर म्हणून तुम्ही वागू लागतात, तर ती मजा त्यावेळेला जास्त वाढते. आणि मग ते प्रत्येकाला काय म्हणतात, आपल्याला आपल्या काय म्हणतात बाउंड्रीज वाढवता येतात, ते प्रयत्न करता येतो की आपल्याला पूर्ण वेळ तसंच राहायचं आहे. आणि ते म्हणजे असं झालं होतं, आपण कुठेतरी ब्लॅकआउट घेऊया, पण ते म्हटलं ब्लॅकआउट गरज नसेल तर का घ्यावा, कारण की मग ते एक्सक्यूज असतं की आपल्याला त्यावेळेला काहीतरी दाखवायला नाही, त्यामुळे तो ब्लॅकआउट घेतोय की काय असं. पण शिवम नाही, याच्यामध्ये तू ब्लॅकआउटला तुला वावच नाही, कारण ते त्याच्यातनं प्रेक्षक बाहेर त्यांना पडायलाच द्यायचं नाही, हा गेम आहे. करेक्ट. त्या इंटेन्सिटीमध्ये तो वणवा पेटला, मग काय झालं, असं झालं तसं झालं, आणि मग वणवा विजा, हे जे आहे कन्सेप्ट, ह्यामध्ये ते ओढून घेणं प्रेक्षकांना, कारण शहरातल्या लोकांना वणवा माहीत नाहीये. मला पहिली फिलिंग ही होती की बापरे असं असतं. नाही, खरं तर आता ही गोष्ट अजून इंटरेस्टिंग, की आम्ही जनरली काय आहे की आपल्याला दिसत नाही ना की वणवा कसा असतो वगैरे. मी त्याला एक इमेज पाठवलेली की वणवा कसा असू शकतो. मग आम्ही बऱ्याचपैकी ते डिस्कवरी नॅशनल जॉग्राफी वगैरे असे सगळे ते बघत होतो की कसे पेटता वणवे, कसे विझवले जातात. तर त्याचे वेगवेगळे हे आहेत, काय म्हणतात, पद्धती आहे. तर तिला एक फोटो पाठवला आणि तो फोटो बघून माझीच फाटलेली, कारण की ते इतकं भयंकर दिसत होतं. सो व्हिज्युअल फक्त स्टॅटिक होतं, फोटो होता तो, पण ते इतकं इंटरेस्टिंग होतं की म्हटलं. पहिला आमचा प्रयोग झाला ना पुण्यातला, माझा एक मित्राने बघितला तो प्रयोग, आणि म्हणजे तो खूप, त्यांनी नाटकं, म्हणजे तो मनापासून काम करणार खूप उत्तम अभिनेता आहे तो, आणि तो खूप म्हणजे ऑडियन्स म्हणून पण तो उत्तम आहे. म्हणजे तो असं ऑनेस्टली सांगेल की हे नाही जमत आहे, म्हणजे हे असं करू शकतेस, किंवा हां हे जमतंय. तर जेव्हा त्यांनी बघितलं ना, तर तेव्हा तो पहिला थॉट त्याचा हा होता की हा तुम्ही विषय निवडला, हा बरोबर आहे, कारण इतकं डिस्कनेक्ट झाला ना माणूस नेचरपासून, त्याला माहितीच नाही आहे काय. आणि वणवा ही ॲक्च्युली घडणारी गोष्ट जी म्हणजे मला नव्हती माहीत. म्हणजे बघते मी, हां ठीक आहे लागलाय वणवा कुठेतरी, हे ऐकतो आपण किती त्याला मनावर नाही घेत ना आपण. पण जेव्हा त्यांनी ती मला इमेज पाठवली ना, तेव्हा मला असं एक मिनिट असं झालेलं की अरे हे डेंजर आहे, मला बघायला पाहिजे तर मी काहीतरी करू शकेन ना, हे मी बघितलंच नाही आहे. पण जेव्हा फोटोमध्ये किंवा ते जे कॅप्चर ज्या माणसाने केलं असेल ते भयानक होतं. मग ते बघितल्यानंतर मग मला कुठेतरी डोक्यात आलं की यार आपल्याला जे करायचं ते खूप आहे, त्या लेवलपर्यंत आपण विचार केला तर आपण काहीतरी करू शकू. पण ते माझ्या मित्रांनी सांगितल्यामुळे ते आय थिंक मला ती त्याची नंतर पहिला प्रयोग झाल्यानंतर मला ते असं झालं की हा थॉटचा मी विचार नव्हता केला, कारण मी स्वतः नाही कधी इकडे गेले, मी स्वतः अशी सिटीमध्ये वाढलेली मुलगी आहे, तर मला कसं रिलेट होणार ना ते मला रिलेट होणं जास्त महत्त्वाचं आहे, तर मी लोकांना रिलेट करू शकेन. आणि ॲक्च्युली लोक डिस्कनेक्ट झाले आहेत नेचरपासून, की म्हणजे नाही माहिती लोकांना काहीच, तर हे जास्त इम्पॉर्टंट वाटतं मला. ही गोष्ट म्हणजे मुळात पहिल्या प्रश्नाचं उत्तर अजून एक की ही गोष्ट का करावीशी वाटली, तर ही गोष्ट आहे ना वणव्याची नाहीच आहे खरं तर, असं वाटतंय मला. म्हणजे मी ते खूप दिवस झाले ते का निवडले, ती गोष्ट ती वणव्याची नाहीच आहे मुळात. ती गोष्ट मला एक आमचा मित्र, म्हणजे ज्याने आपलं म्युझिक केलेलं आहे, इंद्रनील, त्याने खूप इंटरेस्टिंग ॲनालिसिस सांगितलं त्याचं, की ही गोष्ट खूप काहीतरी करणारे आणि काही न करणारे ह्या दोघांच्या मधली गोष्ट आहे. काहीतरी खूप करणारे हे पण शेवटी दुःखी असतात आणि काही न करणारे हेही शेवटी दुःखी असतात. म्हणजे आत्ता तसं बघायला तर आपण मुंबईत बसलो आहे, मुंबईमध्ये जे लोक पळपळ करताय, धावपळ करताय, विरार चर्चगेट कुठेतरी ये जा करताय, हे ॲट द एंड ऑफ द डे दुःखी असतात. अरे एवढं सगळं करून काय मिळतो आहे आपण, आणि काही न करता घरी बसून राहणे हेही दुःखी असतात. तर हे दोघं जे आहे ना, की खूप काही करणारे हा एक एक्स्ट्रीम आहे आणि हा काही न करणारे हा एक एक्स्ट्रीम आहे. पण ह्या सगळ्याचं जे काही काय म्हणतात कन्क्ल्युजन आहे, हे दुःख, ही जी गोष्ट आहे ना, ती हे
मला सुद्धा ते इंटरेस्टिंग वाटलं ज्यावेळेला त्याने अॅनलाइज करून सांगितलं होतं. सो वाटलं आहे. आणि हे प्रत्येक ऑडियन्स आपापल्या गोष्टी स्वतःचा एक थॉट घेऊन जायला हवा. हे आहे ना की ती युनिव्हर्सल गोष्ट आहे आणि तू तुझं काहीतरी थॉट क्रिएट होतं तुझ्या डोक्यात आणि तू घेऊन जातो. मला मी पहिल्यांदा जेव्हा वाचलं किंवा मी 10व्यांदा वाचलं 30व्यांदा वाचलं तेव्हा मला प्रत्येक वेळेला काहीतरी वेगळं माझा प्रॉब्लेम काहीतरी दिसत होता त्याच्यात की अरे हा माझा प्रॉब्लेम आहे. जो सरस्वतीचा काहीतरी वेगळा आहे तो तिचा जो आहे तो वणवा आहे. सो तो त्याच्यातनं सापडत गेलेल्या या गोष्टी आहेत की मी आता हे पण करते नाही हे नको करायला मग मी हे करून बघते असं आहे ते सगळं. म्हणजे म्हणून ती जास्त जवळची वाटते ती गोष्ट. हळूहळू सापडत गेली की ती का जवळची आहे गोष्ट. म्हणजे पहिल्यांदा जरी ती छान वाटल्यानंतर पण ती 30व्यांदा काहीतरी वेगळीच वाटते आपल्याला. तसं येते म्हणून ती करताना तेवढीच मजा येते त्याच्यामुळे परफॉर्म करताना सुद्धा. आणि प्रत्येक कॅरेक्टरचं काहीतरी एक आहे ना म्हणणं. आणि सगळ्यात इंटरेस्टिंग पार्ट म्हणजे ती जे कोणी काही करत नाही ना त्याची गोष्ट कोणी सांगत नाही. बघणाऱ्याची गोष्ट नाही सांगत कोणी. आणि ती बघणाऱ्याची गोष्ट आहे ही. बघणारा काय म्हणतो आणि त्याच्या डोक्यात काय थॉट्स असतात. जर तो ऍक्च्युअली विचार करायला लागला ना की आपण का काही केलं नाही तर याची ती गोष्ट आहे की आपण का काही केलं नाही. मुळात आपण का काही करत नाही आपण का काही करत नाही. तो माणूस म्हणूनच तुमचा थॉट आहे ना. तुम्ही डे टू डे लाईफमध्ये उठता खाता काम करता का करता याचं काहीतरी रिझन आहे. पण तुम्ही का काही करत नाही आहात हे जे आहे इथपर्यंत म्हणजे ते शहरातल्या लोकांना अगदी जवळचं पण वाटेल. आणि जी लोक म्हणजे ऍक्च्युली नेचरच्या कनेक्शनमध्ये आहेत त्यांना वणव्याच्या दृष्टीने ती जवळची वाटेल. अशी सगळीकडनं ती कनेक्ट होते. असे खूप विचार येतात ते जेव्हा जेव्हा तुम्ही वाचता किंवा ते करता तेव्हा. सो ते असं सगळं असं आवडायला लागलं. शिवम अजून एखादी आठवण नाटकाबद्दल. निकिता कशी इन झाली. निकिता ठुबे तुझी औकात काय ची गाणी ती गाते. बरोबर तिचा एक किस्सा. मी खरं तर खूप लोकांना विचारत होतो की गाणी आम्हाला खूप इंटरेस्टिंग सापडली तर आपली गाणी जी आहेत ती आनंद यादवांच्या पुस्तकांमध्ये आम्हाला मिळाली. आणि मग ते आम्हाला इंटरेस्टिंगली एक आदिवासी नमनच मिळालं. आणि आपल्याकडे नाटकांमध्ये नांदी असते तर म्हटलं हे आपण नमन वापरू शकतो आपलं नवीन आपल्या स्वतःच्या फॉर्ममध्ये तयार केलेली नांदी म्हणून. तर मग पार्थने ते पहिला माणूस होता पार्थ ज्याला मी ती गोष्ट ऐकवली होती. पार्थ घासकडपी ज्याने आपलं म्युझिक केलेलं आहे. पार्थ आणि त्याच्यानंतर इंद्रनील त्या दोघांना ऐकवली ती गोष्ट. आणि मग ते म्हटलं की अरे इंटरेस्टिंग हे करूयात काहीतरी. मग ते पार्थने मी त्याला गाणी पाठवली. मग त्याने ते हळूहळू चाल लावायला सुरुवात केली वगैरे सगळं झालं. मी खरं तर कोणीतरी फिमेल व्हॉईस मुद्दा म्हणून शोधत होतो की जेणेकरून ते ओव्हरऑलच फिमेल म्हणूनच सगळं ते स्ट्रक्चर पुढे उभं राहत जावं आणि स्ट्रॉंग आवाज काहीतरी हवा असावा बेसमधला असं वाटत होतं. आणि मग मित्रांना विचारतो सगळ्यात पहिले तर ते प्रायोगिक असल्यामुळे ₹1 खिशात नव्हता. त्यामुळे म्हटलं मग कोणीतरी फुकटमध्ये किंवा कमी बजेटमध्ये करणारं असं असावं. पण कोण असं. आणि 1-2 मैत्रिणी आहेत पण त्या आता व्यवस्थित प्रोफेशनली काम करतात त्यामुळे त्यांना विचारायची हिंमत नाही झाली. त्यामुळे म्हटलं ठीक आहे थांबा. मग जरा अजून 1-2-3 मित्रांना विचारतो एक मित्र आहे अभिनव जेवकर तुम्हाला माहितीच आहे. तर तो तुझ्या अवकात कायचं प्रोडक्शन मॅनेजमेंट करतो होता. त्यावेळेला मग त्याला विचारलं म्हटलं कोणी आहे का. मग आणि त्याने सांगितलं की निकिता आहे. मग त्याने निकिताला विचारलं आणि मग निकिताशी बोललो. निकिताला म्हटलं की भेट. मग आम्ही भेटलो आणि इव्हेंच्युअली असं झालं की निकिताला गाणी आवडली तिला ऐकवली आणि तिनं लगेच सांगितलं की हो मला ते असं वाटतं ती मुळातच ती खूप चांगलं काम करते. ती NSD पासआउट आहे. तिचं आत्ता खूप जास्त काम चाललं आहे. म्हटलं ती हो म्हणेल नाही म्हणणार मी जरा म्हटलं विचारूयात. तर विचारलं ती हो म्हटली आणि इव्हेंच्युअली पार्थ तिचा ज्युनियर निघाला. तिच्याच कॉलेजचा तिचा ज्युनियर निघाला. ते एकमेकांना ओळखत होते. म्हटलं बेस्ट. सो मग आम्ही गाणी रेकॉर्ड केली. शुभंकर भागवत जो आहे मित्र त्याच्या स्टुडिओला रेकॉर्ड केली. तर तिघांनी व्यवस्थित पार्थ इंद्रनील आणि निकिता या तिघांनी मिळून गाणी व्यवस्थित रेकॉर्ड केली. शुभंकरने त्याच्यामध्ये ओव्हरऑल जे टेक्निकल मॅनेजमेंट आहे ते सगळं बघितलं आणि मस्त झाली. एका दिवसामध्येच ती कसं काही झाले. पहिला नमन गाव कोणाला नमन गाव मगावने देवाला धंतरीवा आणि खहळी वाल्या दादा खहळी वाजव सुरामंदी आणि खहळी वाल्या दादा खहळी वाजव सुरामंदी. तिनं पोटातच काढला जाळ पेटला की हो वनवा
नाही, तिचं गाणी तुम्हाला बघायला यावंच लागेल नाटकाला. इतकं ते नाटक बघताना ती हो. अंगावर येतात. आणि एकदा म्हणजे निकिताच म्हटली की तिचं जसं अवेलेबिलिटी असेल तसं एकदा लाईव्ह करूयात हो, म्हणे हो. गाणी बघूयात. मी खूप एक्सायटेड आहे त्याच्यासाठी. खूप मजा येईल. जमलं तर पण बघूयात. आपणच आता मुहूर्त काढूया त्याचा कधी तो. बरं मंडळी, सगळीकडे प्रयोग लावायचे आहेत आम्हाला. नक्की भेट द्या. सौरभ, तुझा एक ऑनेस्ट रिव्ह्यू प्रेक्षकांना दे नाटकाबद्दल. ऑनेस्टली सांगावं तर नक्की बघा. एक तर 2 गोष्टींसाठी. जसं आता मगाशी शिवम बोलला, ही फक्त वणव्याची गोष्ट नाही आहे, म्हणजे ह्युमन इमोशन्स खूप इन्व्हॉल्वड आहे. हा ॲक्च्युली मी खरं सांगतो का, मी ट्रेननी आता हा विचार करत होतो की जसं सरस्वती म्हणते की एंडला मी तेव्हा वणवा विजवला नाही, पण आता जेव्हा कधी वणवा लागेल मी स्वतः जाऊन पुढे तो विजवीन. सो हा थॉट माझ्या मनात येऊन गेला की आधी काहीच करत होती आणि आता खूप काही करायचं पाहते ती. सो हा जो ह्युमन थॉट आहे सो मला कालच येऊन गेला. आणि आता तू म्हणाला की इंद्राणीने पण तो थॉट दिला आहे. कुठे ना कुठेतरी इमोशनल, आपण ह्युमन इमोशन्सची ही कथा म्हणू शकतो. आणि शेवटी जो प्रेक्षक येतो तो स्वतःचा एक बॅगेज घेऊन येतो इमोशन्सचं. सो तो प्रत्येक काय म्हणतात, एक प्रत्येकाचा वेगळा नजरिया असणार त्या गोष्टीकडे बघायला. सो त्यामुळे जो युनिव्हर्सल अपील, जसं तू मगाशी म्हणालास की कथा कुठेही घडू शकते, कोणत्याही राज्यात घडू शकते, कोणत्याही देशात घडू शकते. सो त्यामुळे मला इथं आवडली. दुसरी गोष्ट म्हणजे समृद्धीचं काम खूपच छान झालं आहे. कमाल. म्हणजे एक पात्री ऑलमोस्ट 1 तास 10 मिनटं 1.25 तास निभावून नेणं खूप मोठी गोष्ट आहे. आणि कुठे कंटाळा न येऊन देता. असं होऊच शकतं की कंटाळा येऊ शकतो किंवा डिस्ट्रॅक्ट होऊ शकतो माणूस, पण ज्या प्रकारे तू ते स्टार्ट टू एंड एक सेम इंटेन्सिटीने परफॉर्म करतेस ते खूपच छान आहे. म्हणजे मला तर अजून शब्द सुचत नाही खरं सांगायचं तर, कारण अजून तो कालचा पूर्ण तो वणवा आणि सगळं ते अजून माझ्या ते डोक्यात फिरतंय. म्हणजे नाही, मी अजून नाटक सिंके होतं अजून ते हो, मला. मी प्रेक्षकांना भारावून गेलेलं बघितलं काल, इमोशनल झालेलं बघितलं, जे मला एक्सपेक्टेड नव्हतं. इमोशनल होणं मला नव्हतं, मी झाले बघितल्यावर, पण असं लोक होत आहेत इमोशनल. नाही, पण गुजबम्स आले मला पण. गुजबम्स. शेवटी जेव्हा ती म्हणते की मी पुढे राहीन भीमाच्या, आणि तेव्हा हो, मी जास्त तेव्हाच. स्पॉइलर देत नाहीये ना. पण नाही, नक्कीच बघायला पाहिजे सगळ्यांनी. आणि याचे प्रयोग पण झाले पाहिजे खूप. गायत्री प्लीज, Yes. प्रेषित प्लीज. होणार, प्रयोग तर नक्की होणार. आणि तुम्ही फक्त हजेरी लावा मोठ्या संख्येने. अच्छा शिवम, तुझं हे 3रं नाटक आहे. हो. अंडासेल, त्याच्यानंतर 2 भूते आणि आता वणवा. तू तुझ्याबद्दल सांग ना काहीतरी. म्हणजे एक तर पुण्यामधून येतोस तू, आणि पुण्याचं एक्सपेरिमेंटल थिएटर सर्किट कसं आहे एकंदरीत, ज्यांना काहीच माहिती नाही आहे. ओके, मी माझ्याबद्दल काही नाही सांगणार कारण की ते एवढं काहीच नाही केलेलं, त्यामुळे ते बाजूलाच ठेवूयात. पण पुण्याचं एक्सपेरिमेंटलचं जे काही ओव्हरऑल ग्रुप आहे, किंवा ग्रुप म्हणण्यापेक्षा ते ओव्हरऑल जे काही सगळं सर्किट जे आहे ना, ते खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे ते का इंटरेस्टिंग आहे असं मला वाटतं की तिथे एवढा वाव म्हणण्यापेक्षा तिथे मोकळी आहे की तुम्ही काहीतरी करायचा प्रयत्न करताय, तुम्हाला वाटतं आहे ठीक आहे करा, लोकांना दाखवा आणि लोक बघायला येतात. हे मला, मी मागे एक नाटक बघितलं, त्या नाटकामध्ये एकही शब्द नव्हता आणि जवळजवळ 1 सव्वा तासाचं नाटक होतं आणि चाललं होतं. ते काही लोकांना कळत होतं, काही लोकांना कळत नव्हतं, पण ते नाटक करता येणं आणि लोकांनी बघायला येणं, ही जी गोष्ट आहे ना, ही जी स्पेस तयार करणं, ही जी गोष्ट आहे ना, ती इतकी इंटरेस्टिंग वाटली मला. मुळात ते समजणं न समजणं हे प्रत्येकाच्या स्किल सेटचा भाग आहे की मी काय विचार करून, किंवा मी ओव्हरऑलच आयुष्यात काय विचार करतो वगैरे, हे सगळंच. पण ते करता येणं आणि ते करण्यासाठी जागा अवेलेबल असणं, आणि त्यामुळे पण व्हरायटीमध्ये अवेलेबल असणं, वेगवेगळ्या छोट्या मोठ्या अजून मोठ्या, आणि त्याच्यासाठी ऑडियन्स बघायला येणं, ही इतकी चांगली गोष्ट मला वाटते ना. मुळात नाटक चांगलं वाईट हे असं असूच शकत नाही असं मला वाटतं. मुळात ते नाटक करणं ही सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे. कारण की ते, अरे माझ्याकडे एक स्क्रिप्ट आहे, मला नाटक करायचं असा विचार आहे, असं म्हणणारे खूप असतात. ते करणं हे खूप मोठी गोष्ट आहे, आणि ते प्रयोग लावणं ही खूप मोठी गोष्ट आहे. म्हणजे हे माझं मागच्या वेळेला झालं होतं. आम्ही पहिला प्रयोग कधी लावायचा याच्या नादातच 4-5 महिने घालवून दिले होते. आणि याच्यामुळे ना काय होऊन जातं, तुमचं आतल्यात तुमचं खूप हे होत जातं. काय म्हणता, आम्ही कालच बोलत होतो की डिमोटिवेट होतो आपण, की नाटक आहे ना मेंटली खूप तुमच्याकडनं डिमांडिंग आहे, की तुमच्याकडनं मेंटली खूप जास्त डेडिकेशन असल्याशिवाय ते होऊच शकत नाही. कारण की ते तुम्ही एकच गोष्ट रिपीटेडली एवढे दिवस करतात का, तर ते काहीतरी एक अचीव करण्यासाठी, आणि ते काय अचीव करण्यासाठी हेही माहीत नसतं. तर ते काहीतरी करायचं आहे आणि ते करण्यासाठी जागा अवेलेबल करणं किंवा होणं, ही गोष्ट पुण्यामध्ये आहे. आणि ते बघायला पण येतात लोक, असं अजिबात नाही आहे की कोणी बघत नाही वगैरे, व्यवस्थित येतात. सो ती खूप मला इंटरेस्टिंग गोष्ट वाटते. ज्योत्स्ना भोळे सभागृहामध्ये बालनाट्य होतं, त्याबद्दल थोडं सांग ना. खूप इंटरेस्टिंग आहे. म्हणजे
आत्ता मागेच त्यांचा फेस्टिवल झाला. तुम्ही जर कधी फेस्टिवलला आलात ना, अगदीच 2-3 वर्षाचे पोरं असतात, सगळे असे खाली बसलेले असतात ना, मागे खुर्च्यांवर पालक बसलेले असतात आणि एक एक म्हणजे लहान लहान पोरं, पण ते प्रश्न विचारल्यानंतर ते त्या नाटकामध्ये उत्तरं द्यायला जातात आणि आपण अपेक्षाच नाही करू शकत की एवढं. आणि त्या मजा काय आहे, त्या उत्तरांमुळे नाटकच बदलतं. म्हणजे जर नाटक करणारे लोक जे असतात ते असे 10% एनर्जी असतील ना, मुलांच्या रिप्लायमुळे ते 100-150ला चालली जाते एनर्जी. आणि सगळ्यात महत्त्वाची इंटरेस्टिंग गोष्ट आहे, नाटक संपल्यावरती ते सांगतात की सगळ्यांनी आपापल्या पालकांना मागे वळून थँक्यू म्हणा, का कारण की तुम्ही आम्हाला नाटक बघायला घेऊन आले. आणि ते सगळे मुलं मागे वळतात आणि जोरात थँक्यू म्हणतात. ते इतकं इंटरेस्टिंग आहे. छान आहे ना. मुंबईतली रंगभूमी व्यावसायिकतेत अडकली आहे, त्यामुळे फेस व्हॅल्यू, ह्याला घ्या, ह्याला फॉलोअर्स जास्त आहेत, इथेच आपण अडकलोय. मुलांना आपण नाटक कधी दाखवणार, एक दर्जेदार नाटक किंवा नाटकाचे संस्कार कधी करणार आपण? ही पद्धत किती छान आहे ना, म्हणजे त्या वयापासून नाटक बघायची सवय लागते तुम्हाला. ते खूपच इंटरेस्टिंग. नाही, माझी बहीण तिथे राहते म्हणून मी तुला विचारलं. ती तिच्या लहान मुलीला घेऊन जाते नाटकाला आणि ती म्हणते की धिंगाणा घालतात मुलं नाटकामध्ये. हे मला एकदम मजेशीर आहे. खालती तुम्ही ज्या वेळेला जातात फेस्टिवलच्या वेळेला, खालती काही प्लॅटफॉर्म परफॉर्मन्सेस असतात, तिथूनच सुरुवात होते की खालती वेटिंगमध्ये तुम्ही उभं राहत नाही, तिथे सुद्धा काहीतरी परफॉर्मन्स सुरू असतात. नंतर प्रयोग सुरू झाल्यानंतर तिथे काहीतरी परफॉर्मन्स असतात आणि ओव्हरऑल मग ती संध्याकाळ सगळी तशीच खूप सगळ्या गोष्टींनी भरलेली असते. ते खूपच मजेशीर आहे. खूप हेवा वाटतं की तू शिफ्ट हो पुण्याला. खरंच प्रायोगिक रंगभूमीसाठी मी डेफिनेटली होईल शिफ्ट. खरंच सांगते. सुदर्शन रंगमंचामध्ये जो माहोल होता, तुम्ही रिहर्सल पण करत होता, ते बरोबर की पॉझिटिव्हिटी होती त्या हवेमध्ये की आम्हाला निघावंसं नाही वाटत होतं. मी खरं सांगते. आणि पण छान, म्हणजे त्या दिवशीचे दिवस तो खूप छान होता आणि ती जागा मुळात खूप छान आहे. इंटरेस्टिंग आहे, खूप इंटरेस्टिंग. म्हणजे सगळ्या लोकांनी खरं तर नाटक तिथे सुरू केलं, जे आज खूप एस्टॅब्लिश आहे. आणि इव्हेंच्युअली ते जागा छोटीशी आहे, पण ती कशीही वापरता येते. म्हणजे जिथे ऑडियन्स बसतात तिथे पण परफॉर्मन्सेस झाले, जिथे आपण लोकांना भारतीय बैठकीत बसवू तिथे सुद्धा परफॉर्मन्सेस होतात. त्यामुळे ती कुठेही कशीही वापरा अशी जागा आहे ती. तुम्हाला काहीच रेस्ट्रिक्शन नाही. त्याच्या चारी बाजूने तुम्ही लोकांना, प्रेक्षकांना एंट्री देऊ शकतात. तुम्हाला पाहिजे तसा वापर करा. आणि सगळ्यात महत्त्वाचं, तिथे दामले मावशी आहेत, त्या सगळ्या प्रायोगिक काम करणाऱ्या लोकांना मनापासून सपोर्ट करतात. बऱ्याचदा असे लोक करत असतात की हा ठीक आहे करायचं म्हणून करा, असं नाही. तर ते खूप मनापासून सपोर्ट करतात. ते म्हणजे असं खूप मनापासून असं वाटतं की भाई आहे कोणीतरी आपल्याला मदत करणारं. मजेशीर आहे ते, खूपच मजेशीर आहे. मुंबईत प्रायोगिक रंगमंच असावेत असं आमची खूप वर्ष इच्छा होती. आणि आरोग्यम धनसंपदा म्हणून लिबर्टी गार्डन इथे रंगमंच उभारण्यात आलेला आहे. भरपूर लोकांना माहीत नाही आहे तो. यामागे प्रकाश म्हात्रे सर आहेत, अनघा म्हात्रे मॅम आहेत, उन्मेष विरकर आहेत. त्यांनी हे खूप मेहनत घेऊन हा रंगमंच उभारला आहे. आणि खरंच रिस्की आहे मुंबईमध्ये असा रंगमंच उभारणं, कारण प्रेक्षक अजून तेवढे प्रिपेअर्ड नाही आहेत प्रायोगिकसाठी. पण त्यांनी ती रिस्क घेतली आहे. आणि काल तुम्ही तिथे परफॉर्मन्स दिलात, वणवाचं आपण तिथे सादरीकरण केलं, तर कसा होता अनुभव तुमचा? अनुभव छान होता ॲक्च्युली. की हे महत्त्वाचं आहे की अशा जागा असाव्यात जिथे तुम्ही काहीतरी, म्हणजे रेस्ट्रिक्शन्स नसलेल्या जागा असाव्यात आणि त्या सगळ्यांना ॲक्सेसिबल असाव्यात. कारण प्रायोगिक रंगभूमीमध्ये खूप उत्तम काम करणारे लोक आहेत ज्यांना जागा मिळत नाही. पण जागा मिळत नाही म्हणून काही करू न शकणं हे सगळ्यात वाईट असतं असं मला वाटतं नाटक करणाऱ्यांसाठी. आणि ते जर त्यांनी तिथे केलं, आम्ही काल परफॉर्म केलं, आमचा पहिला थॉट तोच होता की हे खूप छान आहे, हे खूप छान आहे, इथे येऊन आपण परफॉर्म करू शकतो. तुला कॉलेजचे कुठल्या प्लेसची आठवण झाली ते बघून? आमच्या कॉलेजची आठवण झाली, जिथं आमचा CRP हॉल आहे, जिथे म्हणजे जे लोक थिएटर शिकतात तेही अशा ठिकाणी परफॉर्म करूनच शिकतात. सो म्हणजे प्रायोगिकचा बेस्ट पार्ट आहे की तुम्ही कुठेही करू शकता नाटक, आणि तुम्ही ते करता. आणि जे करतात मुलं, म्हणजे कॉलेजमधनं पासआउट झालेली जी एकांकिका स्पर्धा करणारी मुलं आहेत ती खरंच खूप स्मार्ट असतात. ते खूप गोष्टी करतात आणि ते तिथूनच येतात ॲक्च्युली. जे चांगले कलाकार ते तिथूनच आलेत. ती मुलं इतकी स्मार्ट आहेत ती सगळी, की ती म्हणजे हे नाही ना अवेलेबल तर मी हे करते, हे नाही तर मी हे करून मी हे करते. मग दॅट इज द बेस्ट पार्ट ऑफ इट ना, की तुम्ही अडकू नका की आम्हाला हे सगळं पाहिजे, आम्हाला हे पण पाहिजे, आम्हाला हे पण पाहिजे. आणि थोडी जागा अवेलेबल करून दिली, तिथे येऊन लोक परफॉर्म करू शकतात आणि लोकांनी जाऊन करावं. आम्ही काल केलं, आम्हाला खूप छान अनुभव आहे आणि अजून लोकांनी जा असं मी सांगेन की आम्हाला छान वाटलं काल परफॉर्म करून. शिवम? येस, ती जागा मला इंटरेस्टिंग वाटली. तिथे काही गोष्टी एनहान्स केल्या पाहिजे टेक्निकली, पण जागा म्हणून खूपच छान आहे ती. आणि काय म्हणतात, पुण्यामध्ये काही जागा अशा होत्या, बेस जी होती पुण्यामध्ये, तर ती अशी
सिमिलर होती. तर ते सुरुवातीला बेसिक असलं तरी चालेल, पण तिथे परफॉर्मन्सेस व्हायला पाहिजे. कारण की आता माझे काही मित्र आहेत जे पुण्यामध्ये जागा अवेलेबल नसल्यामुळे किंवा कधी कधी बजेट असतं पण जागा अवेलेबल नसते, कधी कधी जागा अवेलेबल असते पण बजेट नसतं, अशा सीनमुळे ते मग बऱ्याचदा कॅफेजमध्ये बुक कॅफेजमध्ये परफॉर्म करतात. पण मग अशा वेळेला जर छोट्या छोट्या जागा मिळाल्या तर मग तिथे परफॉर्म होऊ शकतात. आणि असं नाही की नाटकच, खूप मस्त असे ओपन माइक्स पण आहेत वगैरे, असे जिथे ऑडियन्स येऊ शकतात आणि जे एन्जॉय करू शकतात अशाही गोष्टी होऊ शकतात. सो ते तशा गोष्टी व्हायला पाहिजे. ते जास्त ऑडियन्सचं चर्निंग वाढलं ना, ते जागा माहीत होते. म्हणजे जसं सुरुवातीला आम्ही बेस ज्या वेळेला उघडलं होतं लोकांना माहीत नव्हतं, लोक बॉक्स जवळ यायचे पण त्यांना बेस दिसायचं नाही. पण ठीक आहे, ती गोष्ट सुरुवातीची फेज आहे. नंतर ते आयडेंटिटी बनून जाते की जागा कुठे, हां ही आहे, मग ते येतात आपोआप. त्यामुळे ते जागा माहीत नसतं ही कदाचित फेज आहे, ते हळूहळू संपते ती गोष्ट. पण आणि काल आपण 25-30 जरी आले तर ठीक आहे रे असं म्हणत म्हणत 50चा आकडा गाठला आपण. ठीक आहे, म्हणजे नेक्स्ट टाइम आपण 100 काउंट ठेवू शकतो. एक्सपेक्टेशन आपण ठेवू शकतो नक्कीच. पण तू तुझ्या कॉलेजच्या दिवसांमध्ये तिकडे कोणती नाटकं बघितलीस किंवा कोणत्या लेखक किंवा दिग्दर्शकांचा तुझ्यावरती प्रभाव पडला? मी आता बेसिकली मी धुळ्याचा आहे, त्यामुळे माझं म्हणजे नाटकाचा संबंध धुळ्यात काहीच नाही, कारण की धुळ्यात अजूनही काहीच नाही आहे ती गोष्ट. मी 12वी नंतरच पुण्यात आलो आणि मग मी कॉलेज पुण्यात असं काही केलं नाही, मी एक्सटर्नलीच केलं. पण मी सुरुवातीला हौशी नाटक वगैरे असं करत होतो आणि मग त्याच्यानुसार मग पॅरलली काम सुरू केलं. पण मी असा मला काय म्हणतात ते देवासमान असा माणूस, आयडलाइज असं खूप कमी करतो कोणाला, पण मला खूप जास्त काम आवडतं ते मोहित टाकळकरचं. म्हणजे मी सगळे नाटकं फॉलो केलेत आणि तो माणूस का आवडतो, कारण की त्यांनी खूप झिरो रिक्वायरमेंटमध्ये आणि खूप इंटरेस्टिंग टेक्स्ट त्यावेळेला ओपन केलं, ज्या वेळेला खूप जास्त व्यावसायिक चाललं होतं. आणि त्यांच्यामुळे खऱ्या अर्थाने पुण्यामध्ये किंवा ओव्हरऑलच महाराष्ट्रामध्ये प्रायोगिक रंगभूमी तयार सुरू झाली आणि त्यांनी खूप जास्त चांगल्या पद्धतीने म्हणजे सुरू झाली, म्हणजे रिवाईव्ह झाली इन अ वे. मध्ये सुरुवातीला काही लोकांनी केली होती पण ती रिवाईव्ह झाली आणि त्याच्यातनं खूप चांगले डिसिप्लिन लागले आणि खूप चांगले लोक तयार होत गेले. आणि ती म्हणजे तुम्ही त्यांच्या यूट्यूबला नाटकं अवेलेबल आहेत, तू पण बघितलेले आहेत ते, तर ते तुलाही माहिती ते काय इंटरेस्टिंग आहे. म्हणजे तुमच्याकडे फक्त एक स्पिरिट असावं की तुम्हाला काहीतरी चांगलं सांगायचं आहे आणि काहीतरी वेगळ्या वेमध्ये सांगायचं आहे. आणि ते मला इंटरेस्टिंग अजून काय वाटतं की कोणतंही नो फिल्टर माणसाला ट्रीट करता आलं पाहिजे, की माणूस जसा आहे तसा, म्हणजे मागणी तसा पुरवठा ही जी गोष्ट बऱ्याचदा होत असते त्याच्या विरुद्ध जाऊन माणसाला माणसासारखं ट्रीट करणं, त्याला कोणत्याही टेम्पलेटमध्ये न ठेवता, म्हणजे अरे वा हे लोकांना आवडतं तसं न ठेवता माणसाचे जे काही मॅनरिझम आहे, बिहेवियर आहे ते इतके ट्रान्सपरंट दाखवणं की याच्यामुळे माणसाला करू शकतं अरे हा मी तर नाही. तर ते त्यांच्या नाटकांमध्ये जे आहे की माणसाच्या मॅनरिझमबरोबर डील करणं, माणसाच्या ओव्हरऑल असण्याबद्दलचे प्रश्न तयार करणं हे इतकं इंटरेस्टिंग आहे. तर ते त्या मोहित टाकळकरांच्या नाटकामध्ये मी कालच सागरला बोललो की आय विश की माझ्या एखाद्या नाटकाला, मी दरवेळेला पाठवतो मोहित दादाला, पण आय विश की काहीतरी मोहित दादा नाटकाला येईल असं. सो बघूयात. येणार पण त्याची नाटकं पण इतकी व्हिज्युअली अपिलिंग असतात, तेच तर यू कांट इवन एक्सपेक्ट की हे स्टेजवर होऊ शकतं. आणि आता हेच की हे दुसरी गोष्ट आहे खरं तर, ही टेक्निकलची गोष्ट आहे की तुम्ही ज्या वेळेला नाटक करताय त्यावेळेला तुम्ही टेक्स्टबद्दल अभ्यास करणं इज ओके, पण स्वतःला अपडेट करणं. आता जे नाटक नवीन आलेलं आहे नेदर म्हणून, तर त्याच्यामध्ये टेक्निकली किती ते वेगळं दिसतं. ही गोष्ट खूप 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 महत्त्वाची की ज्याच्यामध्ये तुम्ही किती अपडेट आहात ओव्हरऑल बाहेर होणाऱ्या गोष्टींबद्दल आणि तुमचं नाटक कसं वेगळं दिसलं पाहिजे ह्या गोष्टीबद्दल. तर ते खूप महत्त्वाचं आहे की तुम्ही व्हिज्युअल लँग्वेज काय देतायत लोकांना. म्हणजे मला असं खूप वाटतं की आत्ता खरीच वेळ आहे की ज्या वेळेला नाटक किंवा थिएटर ही गोष्ट जास्त चांगली वाढू शकते, कारण की लोकांना लाईव्ह एक्सपिरियन्स ही गोष्ट कमी होते. म्हणजे आत्ता आपल्याकडे बऱ्याचदा नेटफ्लिक्स, ॲमेझॉन मूवी, अजून जे काही इतर प्लॅटफॉर्म आहेत सगळ्यांचे हे असतात सबस्क्रिप्शन, पण आपण महिन्याला किती फिल्म्स बघतो. लिटरली 1-2 फिल्म बघितल्या त्या पण अर्ध्या होतात. पण लाईव्ह एक्सपिरियन्ससाठी आपल्याला स्वतः उठून तिकडे जावं लागतं, बसावं लागतं, तेवढा वेळ मोबाईल सायलेंट करून बसावं लागतं. सो ही गोष्ट आणि ही आता रेअर होत जाते, तर त्याचा हे वाढणार आहे, मागणी वाढू शकते असं वाटतंय. पण तर ते आपल्याला तेवढं पॉवरफुल, तेवढं इंटरेस्टिंग, तेवढं लोकांना होल्ड करून ठेवता येईल असं बनवता आलं तर मग ती मजा तयार करता येऊ शकेल असं वाटतंय. पण तुझं वाचन पण खूप आहे, कारण आपण जेव्हा पण बोललोय तू सांगते मी हे वाचलंस, मी ते वाचलं. ही म्हणजे काय म्हणतात, तुला नाटक करायचं आहे म्हणून तू वाचतोस की एकंदरीत सगळं वाचनाची आवड आहे? नाही, आवड अशी म्हणजे मुळात ते असं आवड स्पेसिफिकली नाही सांगताना, पण वाटतं की काही नवीन गोष्टी वाचत राहाव्यात
असं वाचन खूप आहे असं म्हणणार नाही, पण नवीन गोष्टी वाचत राहतो. पण ते तुला नाटकामध्ये नक्कीच मदत होत 100% ते कुठे ना कुठे काही ना काही मदत होत असते. त्यामुळे येस. तुझं आवडतं नाटक कुठलं, मला म्हणजे आता लेटेस्ट बघितलं आणि एकदम असं आवडलं? बघितलेलं असं मला व्यावसायिक पण चालेल का? व्यावसायिक नाही बघितलंय मी मध्ये काही दिवसांनी. मी याचं अतुल कुमारचं बघितलं होतं, बाघे अलबेले. मला ते भयंकर आवडलेलं. म्हणजे ज्या पद्धतीने ती पॉलिटिकल कमेंट पण होते, पण ॲट द सेम टाइम ती मजा येते. त्याच्यानंतर पुराणे चावल यांचं, कुमुद मिश्रांचं. समृद्धी, तुला आवडलेलं नाटक? ओ वाव. बघतच नाही. बघते मी नाटकं बघते, बट आय एम गोइंग थ्रू दॅट फेज की पण माझ्यावर काम करू दे. पण मला लेटेस्ट बघायचं तू नाही. कुठलं बघितलेलं आणि आवडलेलं नाटक? माझ्या एका मित्राचंच नाटक बघितलं होतं मी, मिडनाईट समर ड्रीम्स, हे जे शेक्सपिअरचं नाटक आहे त्याचं त्यांनी केलेलं, अमितोष नागपालनी दिग्दर्शित केलेलं नाटक आहे. ते नौटंकी फॉर्ममध्ये, आणि माझा खूप खूप चांगला जवळचा मित्र त्यात काम करतो. आणि मी खूप दिवसांनी, म्हणजे आता कॉलेजमध्ये असताना मी बघायचंय जे स्टुडंट प्रोडक्शन वगैरे होतात किंवा काय, पण असं बाहेर जाऊन मी खूप आळशी आहे त्या गोष्टीबद्दल, की मी नाही जात बघायला जास्त लवकर. ते घरी ते असं आहे की नेटफ्लिक्सवर बघेन वगैरे असं. पण हां, ते आता कंटाळा करते मी, ती माझी चूक आहे. पण ते नाटक मला खूप आवडलं होतं. बेस्ट पार्ट वॉज त्यांची एनर्जी अप्रतिम होती. सगळेच कलाकार खूप सुंदर काम करत होते आणि रिफ्रेशिंग होतं ते. म्हणजे एक इंग्लिश नाटक त्यांनी इंडियन डायलेक्टमध्ये बनवलं, आणि शेक्सपिअरचं नाटकाचं तुम्ही हे करताय ते सुंदर होतं. मला आवडलं, मी खूप मजा घेतली त्या नाटकाची. ते मी आत्ता जस्ट रिसेंटली पाहिलं माझ्या नाटकाच्या दरम्यान. सो ते मला खूप आवडलं होतं. आणि बाकी आता मी बघणार आहे. ओके. आणि मग असं आहे का, प्रायोगिकचा वेगळा ऑडियन्स आहे आणि व्यावसायिकचा वेगळा ऑडियन्स आहे पुण्याला? म्हणजे असं लोक म्हणतात, मला जेवढं माहिती आहे त्यानुसार असं नसावं, पण बऱ्याचदा लोक काय, प्रत्येकाची काहीतरी एक ऑडियन्स म्हणून काही अर्ज असते, ती जे नाटक सॅटिस्फाय करू शकतात ते बघितलं जातात असं होतं. आता व्यावसायिकचं जे काय आहे ना, ते गणित खूपच वेगळे आहे. ते म्हणजे ते किती आता लोक कसे आणि किती संख्येने येतात, हे त्या कोणत्या दिवशी प्रयोग लावला आहे, कोणत्या वेळेला लावला आहे, त्यानुसार पण बऱ्याच गोष्टी डिपेंड असतात. ते कुठे लावलं आहे त्यावरती पण बऱ्याच गोष्टी ठरत असतात. पण प्रायोगिकचं असं नाही. प्रायोगिकचा एका वेळेला, आणि ते काय व्यावसायिकचे एका वेळेला 2-2, 3-3 शो लागून जातात. प्रायोगिकचं असं नाही, महिन्याला एक प्रयोग झाला तरी खूप असं वाटायला लागतं. तर ते तसं आहे की कोणतीच गोष्ट अशी हे नाही, गणितं फिक्स नाही आहे. पण यस, काही वेळेला असं होतं की काही लोक हे बघतात, काही लोक ते बघतात, पण ते डिपेंड आहे. असं काही फिक्स असं नाही आहे असं वाटतं मला. असं माहीत नाही, लहान तोंडे मोठा घास असेल हे माहीत नाही. पण कसं आहे की कमर्शियल नाटकांमध्ये त्यांचा एमच आहे की ऑडियन्सला काय पाहिजे मी देतो. प्रायोगिकमध्ये हे नाही आहे. मला हे करायचं आहे म्हणून मी करून बघतो, हा जो थॉट आहे तो प्रायोगिकमध्ये आहे म्हणून ते वेगळं काहीतरी होतं आणि ते स्वतःचं होतं. बरोबर की मी माझं काहीतरी टाकतोय ना म्हणून मी मनापासून करतो, आणि म्हणून ते कदाचित वेगळं होतं. आणि जेव्हा ऑडियन्स बघायला येतो ना, तसं खूप कमी ऑडियन्स राहिला ज्याला विचार करायचा आहे ते बघून, असं मला वाटायला लागलं. बिकॉज जग खूप फास्ट झालंय. फास्ट म्हणजे इतकं चाललंय की विषय सोड. जग व्यावसायिक नाटकांमध्ये कलाकार त्यांचे इंस्टाग्रामवर फॉलोअर किती आहेत हे बघून निवडले जात आहेत सध्या. ते एक वाईटच फॅक्ट आहे. मुळात ह्याच्यामुळे काय होतं की एक टेम्पलेट तयार झालेलं आहे. आम्ही तेच बोलत होतो की ॲक्टरला त्या टेम्पलेटमध्ये बसवून मग पुढे त्याला पाठवणं, मग ते गुळाचे छाप्याचे गणपती तयार होतात, सगळे एकसारखे दिसायला लागतात, असं होतं आहे की काय. पण ते ब्रेक करणं खूप गरजेचं आहे. जे प्रायोगिकमध्ये किंवा एक्सपेरिमेंटलमध्ये ट्राय करत असतात, माहिती आहे ते कितपत शक्य होतं, प्रत्येकजण आपापल्या कॅपॅसिटीनुसार करत असतं, पण ते चुकीचं आहे खरं तर. की माणसाला त्याचं स्किल सेट बघून काम मिळालं पाहिजे, पण ते वाईट होतं आहे. पण पुण्याचा जो ऑडियन्स आहे प्रायोगिकचा स्पेसिफिकली, तो इतका अवेअर कसा आहे? म्हणजे आता पुण्यामध्ये समजा नाटक लावलंस प्रायोगिक, जेवढा रिस्पॉन्स तुला पटकन मिळतो किंवा जेवढी संख्येने लोक येतात तितके मुंबईत येत नाही, असं जनरल मी तरी पाहिलंय. बरोबर. नाही, प्रॉब्लेम मला असं वाटतं की ते ना शहर म्हणून पण आहे ना खूप मोठं आहे मुंबई, आणि मुंबईच्या तुलनेत पुण्यात वेगळं पडतं ते. आणि रीच जो आहे ना पुण्यातल्या नाटक करणाऱ्या लोकांचा, तो बऱ्यापैकी असा आहे की जे लोक नाटक बघतात, मुळातच ते माझे आता 2-3 मित्र पण म्हटलं की नाटक बघणाऱ्यांसाठी नाटक करणं हे खूप वेगळं आहे, आणि सगळे नॉर्मल जनरल लोकांसाठी करणं हे खूप वेगळं आहे. तर त्यांचं आता नाटक बघितल्यानंतर असं म्हणणं होतं की असं कोणाला चुकूनही वाटायला नको हे फक्त नाटक करणाऱ्यांसाठी नाटक आहे की काय. पण मुळातच प्रॉब्लेम आहे की नाटक बघणारे खूप कमी लोक आहे. त्यामुळे नक्की कोण नाटक करणार आहे आणि ते कोणासाठी केलं आहे हे आपण ठरवू शकत नाही. आपल्याला काहीतरी करायचं
करायचं ते करून मोकळं होणं हे एक असतं. आणि मग त्याच्यानंतर आपण आपल्या पद्धतीने जेवढं जास्त पब्लिसिटी करू शकतो तेवढं करणं ही एक गोष्ट आहे. पण ते मुंबईमध्ये फरक का पडतो, कारण की ते खूप व्हास्ट असल्यामुळे. आणि बऱ्याच आता मी ह्यावेळी आपल्या प्रयोगाच्या वेळेला बऱ्याच लोकांना वाटलं, तर मित्र होता तो म्हटलं ठाण्याचा की एक काम करा तुम्ही ठाण्यात प्रयोग लावा, मला तिकडे यायला लई कंटाळा येतोय. तर मग काय करावं आता, असं ते जागा मोठी असल्यामुळे तो फरक पडतोय. पण ते तू मुद्दा म्हणतोय तो आहेच की मुंबईमध्ये जरा जास्त जोर लावा लागतो, पुण्यामध्ये थोडा कमी लावा लागतो. याचं मला उत्तर द्यायचं आहे. मला पुण्यातली लोक प्रायोगिक बघायला काय तर त्याचा माइंडसेट वेगळा आहे पुण्यातल्या लोकांचा. ते दुसऱ्यासाठी नाही करत, ते त्यांना पाहिजे म्हणून जातात. मला काहीतरी वेगळं बघायचं आहे म्हणून मी जाऊन बघतो. हा जो माइंडसेट आहे ना तो मुंबईत नाही आहे. कारण मुंबईमध्ये मला जितका अनुभव आला आहे, मी पुण्यात म्हणजे पुणे ग्रामीण आहे मी, पण मी गेली 10-12 वर्ष पुण्यात राहिले आणि नंतर आता 2 वर्ष मी मुंबईत होते. तर मला एक रिअलाईज झालं की पुण्यातली लोक बर्डन खाली नाही जगत की मला उठून हे करायचंच आहे, जी मुंबईत जगतात. त्यामुळे तो जो माइंडसेट आहे ना ह्युमन सायकोलॉजिकल, की त्यांना नाटक बघायचं एंटरटेनमेंटसाठी आणि पुण्यातल्या लोकांना त्यांच्या बुद्धीसाठी बघायचं आहे की आता मी काहीतरी नवीन बघतो जेणेकरून मला काहीतरी वेगळं बघायचं आहे, मला काहीतरी आहे इंटरेस्ट आहे, मला काहीतरी नवीन करण्यात बघण्यात. आणि त्यामुळे लोक येतात. म्हणजे मला असं जितकं मला माहिती आहे की पुण्यात लोक प्रायोगिक करायला येतात, की मला नाटक करायचं म्हणून मुंबईतली लोक पुण्यात येतात. माझे खूप सारे मित्रमैत्रिणी जे नाटकासाठी पुण्याला जातात, नाटक करण्यासाठी. म्हणजे मुंबईची मुलं पुण्यात जातात नाटक करायला, कारण पुण्यात कुणीतरी काहीतरी वेगळं करतंय. कारण तो त्यांना तो एक प्रिव्हिलेजच म्हण की आहे, तो त्यांना प्रिव्हिलेज की त्यांना करायला मिळतंय ते, की ते करू शकतात. आणि कसं आहे की ते पुण्याची त्या मानाने कमी वेळ लागतो एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी जायला. तर ते जॉब करता करता मॅनेज करून नाटक करणारे लोक सुद्धा आहेत, जी मुंबईत नाही आहेत. मी जितकी पाहिलेत तितकी. त्यामुळे ते चांगलं होतं कदाचित, असं पण असू शकतं. त्या बऱ्याच लेअर्स आहेत या गोष्टीमध्ये. त्यामुळे तो माइंडसेट पण तो रिफ्लेक्ट करतो ना की आपण करूयात. आता ते शहरांचं असतं ना की लखनौमध्ये काहीतरी वेगळं, हैदराबादमध्ये काहीतरी वेगळं, ते शहराचा थोडासा इफेक्ट होतो म्हणून कदाचित असं आहे. मुंबईतही असतील प्रायोगिक बघणारे, पण पण ते अगेन की कसं आहे ना, कमर्शियल मध्ये त्यांना आहेच ना रे थोडं की ऑडियन्स पर्यंत पोहोचवायचंय म्हणून. आणि प्रायोगिक मध्ये की मला करून बघायचं म्हणून मी करतोय, ऑडियन्स बघायला आला तर वेल अँड गुड. मी सांगते, आम्ही रंगभूमी.com तर्फे नाट्य दरबार सुरू केला इव्हेंट. त्यामध्ये आम्ही क्युरेट करून की आम्ही गावोगावी जाऊन जी नाटकं बघतो, जी आम्हाला बघायला मिळतात, ती आम्ही प्रेक्षकांसाठी आणतो, असा तो एक थॉट होता. ते आम्ही 2 नाट्य दरबार भरवले. पण ते मुंबईच्या प्रेक्षकांच्या गळी उतरवणं की तुम्ही नाही आला तर तुम्ही काय मिस कराल, हे मी कसं घरोघरी जाऊन सांगू, असं झालेलं माझं. की तुम्ही या आणि बघा ही 2 नाटकं, म्हणजे इतकी सुंदर आम्ही दाखवतोय ती बघा. जेवढे लोक आले त्यांनी आम्हाला अगदी की तुम्ही परत कधी भरवताय सांगा नाट्य दरबार, मी आत्ता पैसे देते तुम्हाला, असं अगदी बुकिंग करून ठेवलेलं. एवढं झालंय ते. म्हणजे आम्ही भरवूच आता लवकरच, नाट्य दरबार 3 येईलच. पण मी एक सांगते कथा की जे लोकांना नाही कळत आहे, प्रायोगिकची ताकद अजून माहीत नाहीये तितकी, कारण बघितलं नाहीये तितकं, असं ते आहे. मला ते दुसरी एक अजून गोष्ट वाटते की ते मुळात मुंबईमध्ये एवढं ते आयुष्यातलीच वणवण एवढी आहे की ठीक आहे 1 तासाचं नाटक सुरू होतं संपतं, आणि ते मुळात नाटक आहेच असं की ते त्या वेळेमध्ये जिवंत असतं. नंतर ते असं झालं ठीक आहे ओके असं एक व्हायची शक्यता असते, कारण की मुंबईमध्ये एवढं सगळं आहे. म्हणजे ते तुला सुद्धा ते तू इकडनं विरारला जातोय, तर ते तो प्रवास हीच एक गोष्ट मोठी वाटते. तर ते मुळात लोक कलासक्त होणं याच्यासाठी जरा ते हे असतात, काय रिस्ट्रिक्टेड असतात. आणि काही मग ते काय होतं, वणवणमधून जरासा एक थोडासा धकाधकीच्या आयुष्यातून थोडासा एंटरटेनमेंटसाठी म्हणून पण विनोदीकडे जास्त झुकतं माप, की विनोदी नाटकं. मग विनोदी नाटकं असं होतंय ते. मग त्यातही काही नाट्यदर्दी असतील तर ते ड्रामाकडे वळतात. पण मग त्यांनाही प्रायोगिक फारशा लोकांना माहीत नाहीये, ज्यांना खरंच नाटक आवडतं बघा की नाटक बघायला जाऊया, तर ते ड्रामाकडे वळतात, सिरियस ड्रामाकडे. पण त्यांना प्रायोगिक रंगभूमी माहीत नाही किंवा रंगमंच माहीत नाहीत कुठे आहेत ते, असं पण भाग आहे. ते आहे. आणि मुळात कधी कधी असंही एक वाटतं की आपणही कमी पडतो की काय लोकांपर्यंत पोहोचवण्यासाठी. म्हणजे लोक काय बघत असतील किंवा त्यांना काय बघायला आवडतं, मला ते खूप मजेशीर वाटतं की लोकांना काय बघायला आवडतंय हे जर तुम्ही समजून घेतलं आणि तुम्हाला काय सांगायचं हे तुम्हाला माहिती असेल, तर ह्या दोघांचा मर्ज करून तुम्ही काहीतरी इंटरेस्टिंग करू शकतात. पण लोकांना काय आवडतंय हे कळणं आणि मग तुम्हाला काय म्हणायचंय ह्याची क्लॅरिटी असणं हे खूप महत्वाचं आहे. खूप इंटरेस्टिंग होईल अजूनही, कारण मुंबई आणि पुणे असं समोरासमोर चाललेलं आहे आणि एकमत होतं रे आपलं, मुंबई पुणेचं एकमत होतं सगळ्याच गोष्टींवर. त्यामुळे पण कुठेतरी तुला असं नाही वाटत का की फायनान्सेस किंवा आता तिकडे प्रायोगिकसाठी पैसे लावणारे लोक आहेत जे मुंबईत कदाचित नाही, म्हणून तो डिफरन्सिएशन नाही. मला असं वाटतं की दोघीकडे नाही आहे.
दोघीकडे म्हणजे आता आम्हाला फॉर्च्युनेटली तुम्ही मिळाले तो मुद्दा वेगळा, पण दोघीकडे नाही आहे आणि दोघीकडे रेंट एक्सपेरिमेंटलसाठी सेमच आहे. आणि त्यामुळे तिथेसुद्धा आता मुंबईमध्ये माझे काही मित्र आहेत जे कॉन्ट्री करून नाटक करतात, पुण्यामध्ये तर सगळेच जण कॉन्ट्री करून नाटक करतात. त्यामुळे असं अजिबात नाही की इथे काहीतरी अवेलेबल आहे आणि तिथे नाही आहे किंवा तिथे आहे आणि इथे नाही आहे, असं अजिबात नाही. सगळीकडे सेम सिच्युएशन आहे. त्यामुळे फक्त तेच आहे की ते करणं आणि न करणं किंवा मला करावंसं वाटतं आहे ह्यातला जो डिसिजन मेकिंग आहे ना, इथे सगळी गाडी अडते. मग तुम्ही 10 लोकांसमोर करा की 100 लोकांसमोर करा, ते करण्याचं डिसिजन घेणं आणि ते मग करणं हे म्हटल्यानंतर मग डेडिकेटेडली कंप्लीट करणं, ह्या 2च गोष्टी मला वाटतात. नाटकाबाबतीतल्या तर फक्त ह्या 2च गोष्टी. तुम्हाला करायचं आहे का, हो, तर मग कसं, तर हे असं आणि मग करा, बस एवढंच ती प्रोसेस असावी आणि असली पाहिजे. मग ते उगाच मग डिस्कशन वगैरे याच्यामध्ये खूप वेळ वाया जातो आणि मग ते मला असं खूप वाटतं की ते करणं हे सगळ्यात गरजेची गोष्ट आहे, बस. पण मी माहिती का सांगतो तुला हे आता की ॲज अ मुंबईकर पुण्यामध्ये इतकी छान छान नाटकं होतं जी मला माहिती आहे प्रायोगिक लेवलला, पण एकतर ते पाहू शकत नाही कारण मुंबईत येत नाही. दुसरं म्हणजे तर मुंबईकर तिकडे जायचं आहे, सो तुझं दिवसाचा खर्च, खाणं पिणं, कधी रात्रीचं स्टे, तो खर्च पकडून इतकं ते वाढतं ना कधी कधी की असं वाटतं की नको, नंतर कधी कामासाठी गेलो तर पाहिजे, स्पेसिफिक नाटक पाहायला म्हणून जाणार नाही. बरोबर. सो तो ना खूप काय म्हणतात गॅप पडतो तसं बघायला गेलं तर, तिकडची नाटकं इकडे येऊ शकत नाही, इकडे काय प्रायोगिक तिकडे जाऊ शकत नाही. हा नेहमीच काय म्हणतात एक तो गॅप राहणार आहे. सो हा गॅप कधी ब्रिज होईल का वाटतं तुला, की आता लोक येऊ पाहतात, तुम्ही कशाला पुण्यावरून इकडे आलात? मला वाटतं ते प्रायोरिटी आहे. म्हणजे तुला हे वाटतंय की तू नाटक बघायला जातोय तर ही तुझी प्रायोरिटी. तुझ्या आयुष्यात तुला इतर गोष्टी करून नाटक बघायला मिळणं किंवा तुला नाटक बघायला आवडणं. आता तू एवढं डेडिकेटेडली वेगवेगळ्या शोजला जातो, त्याचे एवढे मोठे मोठे छान रिव्ह्यूज लिहितो, एवढा वेळ देणं ही तुझी प्रायोरिटी. तुला असं वाटतं की नाटकाबद्दल कोणीतरी लिहिलं पाहिजे आणि तू डेडिकेटेडली ते करतोय. हे प्रत्येकाला वाटेलच असं नाही किंवा ते वाटावं अशी हे पण नाही, काय कंपल्शन पण नाही. तर ते हे खूप सब्जेक्टिव्ह आहे. आणि अगेन ही गोष्ट मला एक खूप इंटरेस्टिंग वाटतं, ज्या माणसांचं जगणं हा स्ट्रगल संपतो ना, म्हणजे त्यानंतर त्यांना ज्या वेळेला वेळ अवेलेबल असतो ते लोक कलेच्या बाबतीत विचार करतात. तर ते एक आहे की मुंबईमध्ये तुम्हाला आधी स्ट्रगल फॉर लिव्हिंग, त्याच्यानंतर मग स्ट्रगल फॉर ट्रॅव्हलिंग, आणि मग ह्या सगळ्यातनं तुम्ही सुटला तर मग स्ट्रगल फॉर ड्रीमिंग, आणि मग स्वप्न आलं तर मग तुम्हाला स्वप्नामध्ये कला वगैरे ह्या गोष्टी अवेलेबल असू शकतात. तर ह्याच्यातच माणूस एवढा संपलेला असतो की मग माणसाला कला वगैरे ह्या गोष्टी दिसत नाही. पण तू म्हणतो ती गोष्ट खरी आहे की एकीकडे खूप चांगल्या गोष्टी होत असतात, दुसरीकडे होत नाही. असं खूप आपल्याला वाटतं की तिकडे जाऊन बघावं असं. पण मग ते अगेन ते प्रायोरिटी, म्हणजे आपल्याला खरंच बघावं असं वाटतं तर तू आलाही आहे 1-2 वेळा, मला तू बोलला पण माया की तू फक्त नाटक बघायला म्हणून आला होता. सो ते तुझ्यासारखे लोक खरंच कमी आहेत. ते खरंच कठीण आहे अरे. म्हणजे आता मुंबईमध्ये काही चांगले नाटकं होतात. मला खूप दिवस झाले कमोदी जे नाटक आहे ते बघायचं आहे, पण त्याचे शो मुंबईला लागतात त्यावेळेला मी पुण्याला असतो. असं होतं आहे, पण ते पर्याय नाही, आपल्याला ते थांबावं. अगेन हा ज्या नाटकांची नाव घेते ती करणारी लोक सुद्धा खूप मोठी आहेत, त्यांना तो प्रिव्हिलेज आहे रे करण्याचा, आणि त्यांचं नाव आहे म्हणून लोक बघायला जात आहेत. जर नवीन कोणीतरी करणार असेल तर त्याला तेवढं महत्त्व दिलं जात नाही, कारण तेवढा अवेअरनेसच नाही आहे या गोष्टीबद्दल. कोणीतरी काहीतरी नवीन करतंय, आणि आय थिंक त्या आर्ट फील्डमध्ये सगळीकडेच कॉमन आहे. पण होतंय काय माहितीये, नवोदित कलाकार त्यामुळे आहेत ना, नाटकाकडे न वळता डायरेक्ट सिरियलमध्ये जाऊन 10 सेकंद 9 सेकंद कुठेतरी काहीतरी रोल करून ते सुख मानतात स्वतःचं. पण खूप चांगलं टॅलेंट वाया पण जातं यामध्ये. आमचे टीचर्स म्हणायचे माहितीये का, की तुम्ही नाटक करा, नाटक सोडू नका. जर तुम्ही शिकताय ना तर तुम्ही प्लीज नाटक करा. म्हणजे इतकी विनवणी करावी लागते टीचर्स ना, म्हणजे हे डेंजरस आहे. पण देन अगेन वी कॅन नॉट ब्लेम ना ऍक्टर्स, कारण त्यांना सर्व्हाइव्ह करायचं आहे. जे फुल टाइम ऍक्टिंग करतात ते कसं कमवणार, कसं पोट भरणार, म्हणून त्यांना ते करावं लागतं. पण मी असे पण माझे खूप चांगले मित्र आहेत जे बिचारे स्वतःचा पैसा घालवून, स्वतःचा खिशाला पैसा लावून नाटक करतात. अरे मी एक चांगली स्क्रिप्ट घेतो एका लेखकाची आणि मी करून बघतो माझ्या पद्धतीने, अशी करणारे सुद्धा लोक आहेत. आणि जी आय थिंक वी शुड अप्रिशिएट देम, कारण ते करतात कारण त्यांना स्वतःचं काहीतरी टिकवायचं आहे. अगेन ते सिरियलमध्ये पैसा कमवण्यासाठी तर करावंच लागतो लोकांना, त्यामुळे ती मुलं करतायत, पण ते स्वतःसाठी करतायत नाटक त्यांच्या लेवलवर, की त्यांचे 10-15 ऑडियन्स येतो आणि तो बघतो. पण ते करून बघितल्याशिवाय तुम्ही तुमचा आर्ट कसा हे करणार ना आहे. पण ही जी मोठी लोक आहेत जी करतायत हे काम, त्यांनी खूप वर्ष केल्यानंतर ते तिथे पोहोचलेत. तर समोर मला असं वाटतं की तो वेळ द्यावा लागणार तुम्हाला प्रायोगिकसाठी. जसं की इंडी म्युझिक आता लोकांना आवडायला लागलंय, आणि म्हणून आता बॉलिवूडवाले इंडी म्युझिक यूज करतात ग त्यांच्या ह्याच्यात. सेम होऊ शकतं ना, प्रायोगिकवाल्यांच्या गोष्टी पोचतील काही वर्षांनी मेन स्ट्रीम पर्यंत आणि कमर्शियल पर्यंत.
हे नक्कीच होऊ शकतं, की वी होप की असं होईल आणि जर आपण हे करत राहिलो तर होईल. आणि लोक करतायत, ज्यांना खूप इंटरेस्ट ना ती लोक करतायत. आणि ते देन अगेन ते सिटीचं जे म्हणतोस ना की तिथं लोक काम करून वेळ काढू शकतात, तर इथं नाही आहे तो स्कोप. ह्याचं हे जास्त दुःख आहे की इथं नाही मिळत. अजून एक गोष्ट की ते प्रायोगिक आणि व्यावसायिक हे ना असं हे खूप डिपार्टमेंट झाल्यासारखं झालं आहे. पण ते मला ते ही गोष्ट खूप बेसिक आहे की तुम्ही नाटक कुठे करता त्याच्यावरनं ते प्रायोगिक एका व्यावसायिक हे ठरतं. म्हणजे तुम्ही जर छोटं नाटक आणि तुम्ही बालगंधर्वला केलं तर ते व्यावसायिक असूच शकतं, तुम्ही म्हणूच शकतात त्याला. आणि ते काय म्हणतात तर ते त्याच्यामध्ये अजून एक आता सेमी कमर्शियल असं पण एक सुरू झालं आहे की काय म्हणतात अप्रोच हा कमर्शियलसाठीचा असतो पण ते जागा इंटिमेट असते. सो ते नाव दिल्यासारखं असं वाटतं. पण ते मराठी आणि इंग्लिश मध्ये सेमी इंग्लिश सेमी मराठी पण ते इंटरेस्टिंग आहे. म्हणजे इन अ वे ते फॉर्मॅट म्हणून इंटरेस्टिंग आहे कारण की ते नाटकं जास्त सस्टेन होतात इकॉनॉमिकली सुद्धा आणि काय म्हणतात प्रयोग होत राहणं ह्या पॉईंट ऑफ व्ह्यूने सुद्धा. सो ते इंटरेस्टिंग आहे ते पण. सो प्रयोग होत राहो, नाटक जिवंत राहो, नाटक घडत राहो, या मुद्द्यावर मला वाटतं आपण थांबूया कारण हे आणि नाही थांबायलाच नाही पाहिजे. ही चळवळ चालू राहिली पाहिजे आणि प्रायोगिक नाटकं बघा. म्हणजे स्काय इज द लिमिट. काय तुम्हाला एवढे एक्सपेरिमेंट बघायला मिळतील. एक वेगळं विश्व. काल मला माझ्या मित्राची आई जी नाटकाला आली होती त्या मला म्हणाल्या की तुम्ही जे विश्व उभं केलं आहे हे ह्यातनं बाहेर यायला किती वेळ लागेल. त्या भारावून गेलेल्या होत्या. मी म्हटलं कसं वाटलं काकू. तर त्या 2 मिनिटं सुन्न झाल्या. त्या म्हणाल्या की ह्यातनं बाहेर येणं फार कठीण आहे. खूप वेगळंच विश्व दाखवलं तुम्ही. थँक्यू सो मच. तुम्हाला बोलवलंच नाटकाला. इतकं छान. त्यामुळे प्लीज चान्स द्या या नाटकांना. कलाकार कोण आहेत ते त्यांची तुम्ही ताकद जेव्हा बघाल अभिनयाची तेव्हा तुम्ही थक्क व्हाल. ह्याचं मी तुम्हाला याची गॅरंटी देते. खूप वेगवेगळे प्रयोग होत असतात. त्यामुळे नक्कीच सगळ्या नाटकांना भेट द्या. असं नाही व्यावसायिक बघू नका, बघा, पण प्रायोगिक नाटकांकडे पाठ फिरवू नका. त्यांनाही एक संधी द्या. बरोबर. येस. थँक्यू शिवम. थँक्यू समृद्धी. थँक्यू सौरभ. खूप मजा आली. खरं तर सौरभ तुझं थँक्यू आणि तुमच्या दोघांचंही थँक्यू. कारण की सगळ्यात महत्त्वाची गोष्ट मला एक वाटते की आम्ही काहीतरी करायचा प्रयत्न करतो आहे ना. आम्हाला काय म्हणतात कोणीतरी विश्वास दाखवणं आणि ते करायसाठी म्हणजे आता हे मी खूप फ्रँकली बोलू शकतो त्यामुळे मी बोलतो आहे की कोणी नसतं तर आम्ही नाटक केलं असतं का. हो 100% केलं असतं. पण ते तिथेच राहिलं असतं. तर ते बाहेर काढण्यासाठी जी मदत लागते ना तर त्याच्यासाठी खरंच काय म्हणतात ते एक मी दरवेळेला जरा हे असतं की मी मागच्याच वेळेला बोललो की मला ही सवय नाही आहे की एक प्रयोग झाल्यानंतर मी मिनिमम महिन्याभरानंतर दुसरा प्रयोग, महिन्याला एक प्रयोग अशी सवय आहे. मला दुसऱ्या आठवड्यामध्ये प्रयोग लावणं आणि मग त्याची सगळी पब्लिसिटीसाठी सगळ्या गोष्टी तयार करणं वगैरे ही सवय नाही. मला ते असं झालं की ओके हे तू पहिल्यांदा शिवमला म्हटलं करूया ना प्रयोग. मला वाटतं जरा थांबूया आपण. असं झालं त्याचं. म्हटलं का थांबायचं असं झालेलं. करेक्ट. मला ती त्या गोष्टीमुळे मला ते चांगलं काय वाटलं की आपण जास्त सस्टेनेबली ह्या गोष्टी करायला प्रयत्न करतोय तर ते एकट्याचं काम नाही आणि ते तुम्ही सगळे असल्यामुळे होतंय. आणि ते आम्हाला जास्त काय म्हणतात फुलफिल वाटते की ओके आपण इथे तरी एकटे नाही आहेत. बट ते क्रेडिट आम्हाला नाही जाते, तुला जातं. कारण पहिल्या मीटिंगमध्ये तू जे आम्हाला सांगितलेलं हे 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 ते तू सगळं दिलंयस नाटकामध्ये. तू विश्वासार्ह माणूस आहेस म्हणून तसं ते झालंयस. तू पात्र आहेस. खरं सांगते 100%. तू जे जे सांगितलेलं ते सगळं त्याच्या 99.99% आपलं झालेलं आहे. आता थोडंसं आहे त्यावर आपण काम करतच राहू. ते होणारच आहे. कारण पहिल्या प्रयोग मी जो टेक्निकल रिहर्सल मी बघितलेली काल 3रा प्रयोग 400% चढलेला आहे ग्राफ. म्हणजे दिसतंय ते सगळ्या बाजूने आणि टेक्निकली सुद्धा साऊंड झालेलं नाटक. आणि अभिनय तर मला काही आता कमेंट करायचीच नाही आहे. सुंदरच होत आहे. त्यामुळे 10वा प्रयोग कसा असेल मी फक्त असं इमॅजिन करते. आणि मी 10व्या प्रयोगाला असणार आहे. काल मला बसता नाही आलं प्रयोगाला. मी बाकीचं सगळं बघत होते. 10च्या पुढे अजून एक 0 लावूया आपण. अरे तो होणार. फिंगर क्रॉस. येस नक्कीच. आणि थँक्यू सो मच. थँक्यू आमची निवड. मला एक ऍड करायचंय की तुम्ही काम करता ते सगळ्यात महत्वाचं आहे. म्हणजे मी कालपासून माझ्या घरातल्यांना सुद्धा 4 वेळा दाखवलं की हे बघ हे फक्त नाटकासाठी करतायत की हा नाटकाला जातोय बघतोय आणि लिहितोय रिव्ह्यूज. हे फक्त नाटकासाठी करतायत. त्यांनी वेबसाईट क्रिएट केली. हे खूप महत्वाचं आहे. म्हणजे मी माझ्या खूप साऱ्या फ्रेंड्सना सांगितलं की हे फक्त नाटकासाठी करतोय. किती इम्पॉर्टंट काम आहे. म्हणजे लोकांपर्यंत पोहोचतंय त्या निमित्ताने. आणि हे मला खूप आवडलेली गोष्ट. म्हणजे पहिल्यांदा मला ज्याने जेव्हा सांगितलं ना तेव्हा आय वॉज लाईक अरे महत्वाचं आहे यार कुणीतरी करतंय हे लोकांपर्यंत. अजून एक फ्रँकली सांगू का
हिचा पहिला प्रश्न होता, हे का करताय हे गोष्ट? आम्हाला विचारतात, मी आता येतच होती, हे विश्व रंगभूमीचं इतकं अद्भुत आहे हा ना, की करायचंय आम्हाला, ते आवडतं इतकं, ते वेगळं शास्त्र आहे रे. लाईट्स करणं, प्रकाश योजना करणं, ते लोकांना इतकं ते देखणं करून देणं. तेवढ्या वेळापुरतं त्यांना मोबाईल लोक नाही वापरत नाटकामध्ये. पिक्चर बघताना 10 वेळा फोन आपण फॉरवर्ड करतो, नाटकात नाही वाटत, फोन बाजूला फ्लाईट मोडवर, आणि आपण नाटक बघतो. अशी ती कला आहे. म्हणजे का नाही वाटणार करावं असं? आम्हाला विचारतात लोक, ते आम्ही नाही काही उत्तर आता देणं पण आम्ही बंद केलेलं की तुम्ही चित्रपटांचं प्रमोशन का नाही करत. आम्ही नाही करत. आणि मला ते खूप कौतुकास्पद वाटलं की एवढं तुम्ही करताय डेडिकेटली आणि ते सक्सेसफुल होत आहे. सिरियसली सक्सेसफुल होत आहे. ते खूप महत्वाची गोष्ट आहे. ते थँक्यू. आणि येस, प्रयोग करत राहूया आणि लेटेस्ट अपडेट्स आम्ही पोहोचवतच राहू तुमच्यापर्यंत. थँक्यू समृद्धी, थँक्यू शिवम, थँक्यू सर. थँक्यू. तर मंडळी, मला खात्री आहे तुम्हाला आजचा एपिसोड आवडला असेल. कमेंट्समध्ये आम्हाला लिहून कळवा, मेसेज करून लिहून कळवा, कसंही कळवा, पण आम्हाला कळवा तुम्हाला कसे वाटतायत आमचे पॉडकास्ट. आपण भेटू नव्या एपिसोडमध्ये. तोपर्यंत धन्यवाद.